आपल्याला ही मुलाखत आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा। मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षको, मशाल चॅनलवर ज्या मुलाखती आम्ही घेतोय त्या मुलाखती मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत। बहुसंख्य प्रेक्षक या मुलाखतींना पसंती देतात। अशीच एक मुलाखत 1 डिसेंबर 2018 रोजी आम्ही घेतली होती। ती मुलाखत होती सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब, आणि ही मुलाखत प्रचंड गाजली। अगदीच आमच्या चॅनलचा जो यूट्यूबवरचा रेकॉर्ड जो होता तो पहिल्यांदा मोडण्याचं काम या मुलाखतीने केलं, आणि कमीत कमी वेळामध्ये म्हणजे 25,000 लोकांनी ही मुलाखत पाहिलेली आहे। गेल्या 2 दिवसाचा जर आकडा बघितला तर तो 27,000 पेक्षा जास्त लोकांनी ही मुलाखत बघितलेली आहे। मात्र ही मुलाखत झाल्यानंतर मतदारसंघामध्ये जी आग लागली ती खूप मोठी होती। त्याच्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया, त्याच्यानंतर उमटलेल्या ज्या शंका कुशंका प्रतिक्रिया ह्या सगळ्या जर आम्ही जमा केल्या तर सगळ्यांनी मिळून कपिल पाटील यांना टार्गेट केलं होतं। आता नेमकं ते टार्गेट का केलं होतं हे आम्हालाही कळलं नाही, आणि म्हणून त्या संदर्भात उपस्थित झालेले जे प्रश्न होते म्हणजे ते माजी खासदारांनी केले असतील, आमदारांनी केले असतील, शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेले असतील, हे सगळे प्रश्न आणि त्यांची सगळी उत्तरं ही प्रेक्षकांकडे पोचावीत, प्रेक्षकांपर्यंत त्या सर्व शंकांचं निरसन पोचावं म्हणून आज आम्ही आमच्या न्यूज स्टुडिओमध्ये खासदार कपिल पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत। कपिल पाटील साहेब, आपलं आमच्या न्यूज रूममध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि माझा पहिला थेट प्रश्न की शिवसेना तुमच्यावर एवढी संतापलेली काय की प्रत्येक नेता हा तुमच्या विरुद्ध बोलतोय, मुलाखतींमध्ये बोलतोय, अगदी ऑफ द रेकॉर्ड बोलतोय, किंवा चर्चा ही जी लोकसभेची होती ती फक्त कपिल पाटील यांना विरोध अशीच होते, नेमकं कारण काय? मुलाखतीला सुरुवात करण्याच्या पूर्वी 3 दिवसापूर्वी पुलवामा इथे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे 40 सैनिक शहीद झाले त्या सैनिकांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो, त्यांना श्रद्धांजली देतो। आणि मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मला पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल शरद पाटील साहेब यांना धन्यवाद देतो। तुमच्या चॅनेललाही शुभेच्छा देतो। तुम्ही 1 डिसेंबरला माझी मुलाखत घेतली होती, ती मुलाखत यूट्यूबवर आत्तापर्यंत 27,000 लोकांनी पाहिली असं तुम्ही सांगितलं। आत्तापर्यंतचा तो रेकॉर्ड आहे असंही सांगितलं। त्याचबरोबर फेसबुकवर 1,75,000 लोकांनी ही मुलाखत पाहिली। खऱ्या अर्थाने मशाल न्यूज नेटवर्क हे लोकांच्या मनामध्ये स्वतःच्याबद्दल विश्वास आणि घर निर्माण करायला लागलेलं आहे, हे तुमचं यश आहे। त्याचबरोबर ह्या लोकसभेचा खासदार म्हणून कपिल पाटलांनाही तुम्ही इतक्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद। आणि चॅनलनी प्रगती केल्याबद्दल तुमचं अभिनंदन। धन्यवाद। आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की सगळे शिवसैनिक तुमच्या विरोधात का बोलतात। आता ह्याचं कारण तेच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। मी सगळ्यांच्या मुलाखती नीट ऐकल्यात। प्रकाश पाटील साहेबांची ऐकली, आमदार रुपेश म्हात्रेंची ऐकली, सुरेश म्हात्रेंची ऐकली, आमदार मला यांची काही ऐकायला, मोरेंची ऐकायला वेळ मिळाला नाही, सुरेश टावरेंची घेतली, सुरेश टावरेंची ऐकली। मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका 6 महिन्यांनी लागल्या। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर युतीचे खूप प्रयत्न झाले, युती होऊ शकली नाही, युती तुटली। युती तुटल्यानंतर साहजिकच भारतीय जनता पक्ष 288 उमेदवार उभं करणार अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि पक्षाला उमेदवार शोधायला लागले। इन बिटवीन मला प्रकाश पाटलांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की कुठे आहात तुम्ही, आम्हाला भेटायला यायचं आहे। ते त्यांचं शिष्टमंडळ घेऊन भेटायला आले माझ्या ऑफिसला।
त्यामध्ये प्रकाश पाटील होते, रुपेश म्हात्रे होते, मदनबुवा नाईक होते, बाळाराम चौधरी होते, त्यांच्या गावचे एक ॲडव्होकेट आहेत ते होते. ही सगळी लोक माझ्याकडे आले आणि प्रकाश पाटील, मदनबुवा आणि रुपेश म्हात्रे हे माझ्याशी तिघं संवाद साधत होते. प्रकाश पाटलांनी असं सांगितलं की आता युती जरी तुटलेली असली तरीही शिवसेनेने तुम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशी मदत करू शकाल ह्या बाबतीत आम्ही चर्चा करायला आलेलो आहोत. बरोबर. रुपेश म्हात्रेंनी असा प्रश्न केला की जरी युती तुटली असली तरी ही जागा मला सुटली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही आग्रह धरला पाहिजे. मदनबुवांनी सांगितलं की बाबा असं काही करता येईल तर फार बरं होईल. मी त्यांना सांगितलं मला आता या BJPमध्ये येऊन 6 महिने झालेत आणि BJPचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला नाही. BJPने युती कोणाशी करायची किंवा नाही करायची किंवा युती नाही झाली तर कोणासाठी जागा सोडायची इतका तर अधिकार एक खासदार म्हणून मला पोचत नाही. तर प्रकाश पाटलांची ती गोष्ट लक्षात आली. त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा तुम्ही सोडू शकत नाही, हे बरोबर आहे, पण आम्हाला मदत झाली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे म्हणून आमचा तुमच्यावर अधिकार आहे. मी म्हटलं गोष्ट बरोबर आहे, पण तो शेवटी आता युती तुटलेली आहे. युती तुटलेली आहे, मला जेवढं काही शक्य होईल तर मी प्रयत्न करणार. तर त्यांच्यासोबत असलेला एक कार्यकर्ता, आता आम्ही मोठे लोक, मी बोलत नाही, मी स्वतःला काही मोठा समजत नाही, पण आम्ही बोलत होतो. मध्येच एक कार्यकर्ता बोलला मग असं असेल तर आमची ताकद आम्ही दाखवून देऊ, आम्ही दाखवून दिलेली आहे, पुढच्या वेळेला आम्ही आमची ताकद दाखवू. आता वरिष्ठ लोक बोलत असताना कार्यकर्त्यांनी मध्ये बोलणं उचित नव्हतं. बरोबर. मलाही त्या गोष्टीचा राग आला आणि मी सांगितलं की मी शिवसेनेने काही माझ्यावर मेहरबानी केली नाही, आपली युती होती म्हणून तुम्ही मला मदत केली. बरोबर. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तीच गोष्ट तुम्ही मुलाखत तुमची प्रकाश पाटील साहेबांची काढा. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत खुलासा केलेला आहे. एक कार्यकर्ता असं बोलल्यानंतर खासदारांना राग आला आणि ते बोलले मेहरबानी केलेली आहे का. अर्धवट माहिती देऊन शिवसैनिकांच्या मनामध्ये माझ्याबद्दलचा जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसापासून काही मंडळी करत आहेत. तर मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही खरी माहिती शिवसैनिकांसमोर, जनतेसमोर आणण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली. आता हे सगळं झाल्यानंतर मुद्दा असा आहे की मला 6 महिने झालेत. 6 महिन्यात BJPत मीच चाचपडत होतो आणि मी ती जागा सोडू शकतो का. आपण पत्रकार आहात, 30-35 वर्ष झाली पत्रकारिता करता. एका लोकसभेचा खासदार हा कुठली विधानसभेची जागा सोडून घेऊ शकतो का युती नसताना. कोणीच नाही करू शकत. माझ्या पक्षात काय आणि त्यांच्या पक्षात काय, नाही करू शकत. नाही, पण त्यावेळेस तुम्ही भाषा वापरली होती उपकाराची. हो, शिवसेनेने उपकार नाही, मी असं सांगितलं शिवसेनेने माझ्यावर मेहरबानी केलेली नाही, आपली युती होती म्हणून तुम्ही मला मदत केली. युती होती म्हणून मदत केली. बांधिलकी आहे. पण त्यावेळेस रुपेश म्हात्रे बांधिलकी आहे. जसं भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेने मला मदत केली. मी फार महाराष्ट्राचं सांगत नाही, शेजारची कल्याण लोकसभा आहे, आदरणीय पालकमंत्री साहेबांचे सुपुत्र त्या ठिकाणी लढले. शेजारी ठाणे लोकसभा आहे, तिथं राजन विचारे साहेब लढले. त्यांना BJPची मदत नाही झाली का. नाही, BJP आणि कपिल पाटील हे दोन वेगळ्या अँगलने त्यांनी बघितलं. म्हणजे रुपेश म्हात्रे साहेबांची जर मुलाखत तुम्ही बघितली तर त्यांनी सांगितलं की कपिल पाटील आणि भाजपचा काही संबंध नव्हता. ते 11 दिवसापूर्वी तिथे BJPमध्ये आले होते, आम्ही मदत केली ती कपिल पाटील यांना केली. मग आता असं मला सांगा, जर कपिल पाटलांचा काही BJPशी संबंध नव्हता तर मग कपिल पाटलांकडे आग्रह धरणं किती योग्य होतं की ही जागा सोडा, मदत करा. तुम्ही BJPमध्ये होतात. मी व्यक्तिगत मध्ये BJP होतो. BJPत 7 महिने झाले होते मला BJPत येऊन. व्यक्तिगतरित्या जर हा विषय असेल तर मग माझं BJPमध्ये वर्चस्वच नाही तर माझ्याकडे आग्रह धरणं चुकीचंच आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच लोकांनी दिलेली आहेत, मला देण्याची गरजच नाही.
पण त्याच्यानंतर पुढे हा एक मुद्दा झाला. गेले 4.5 वर्ष सांगतो. त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला की 2010 साली जेव्हा रुपेश म्हात्रे बाय इलेक्शनला विधानसभेला उभे राहिले, हो, त्यावेळेला माझ्याकडे पालकमंत्री तेव्हा नव्हते एकनाथ शिंदे साहेब, ते आमदार होते, शिवसेनेचे प्रमुख होते, ते प्रताप सरनाईक, राजन विचारे, तुमचे आनंद परांजपे, हे चौघे माझ्याकडे एक दिवशी आले सकाळी. त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, आता आम्हाला कोण उमेदवार दिला तर तुम्ही मदत कराल. त्यावेळेला योगेश पाटील ही उमेदवारी मागत होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही ह्याला दिलं तर मी काय मदत करू शकत नाही. योगेश पाटील त्यांचं माझं जमत नाही. मग त्यांनी मला विचारलं की आम्ही रुपेश म्हात्रेंना दिली तर काय करणार. पण मी तेव्हा राष्ट्रवादीत होता, माझा काही संबंध नाही शिवसेना BJP युतीशी. हो, मी तेव्हा राष्ट्रवादीत होतो. ते माझ्याकडे आले, मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. त्या मतदारसंघामध्ये मला मानणारी लोक आहेत, ग्रामीण भागाची 5-7 हजार मतं आहेत. हो, आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही रुपेश म्हात्रेंना द्या, आम्ही विचार करू मदत करण्याचा. उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा हे सेम मंडळी माझ्याकडे आली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं आता तुम्ही सांगितलं आम्हाला त्यावेळेला मदत करू, आता करू. मला ठीक आहे, मला जेवढं करणं शक्य होतं तेवढ्या लोकांना सांगून मी मदत केली. कारण काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन होते, हो, एक बाहेरचा उमेदवार होता. आपला भूमिपुत्र म्हणून त्याला मदत झाली पाहिजे ही भावना माझी. त्या भावनेतनं मी त्यांना मदत केली. माझा काही संबंध होता का? मी जर BJPचा असतो तर माझी बांधिलकी होती. हो, मी BJPचा नसताना, राष्ट्रवादीचा असताना मी मदत केली. तेव्हा तुम्ही काँग्रेसच्या विरोधात काम केलं ना, काँग्रेसच्या विरोधात काम केलं, हे मला कबूल करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तेव्हा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती होती पण तरी मी रुपेश म्हात्रेला मदत केली. आणि अशा परिस्थितीमध्ये जर कोणी माझ्यावर आरोप करत असतील हे चुकीचं आहे. बरं, ह्याचे पुरावे पाहिजे असतील तर त्यांच्या गावामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना विचारा तुम्ही. त्यांच्या गावात राहणारा मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग आहे, सगळा मला मानणार आहे. हो, तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि रुपेश म्हात्रे आमदार झाल्यानंतर ह्या शिक्षक बांधवांनी त्याला माझ्याकडे घेऊन आले होते भेटायला. मग मी मदत केली नाही, मी राष्ट्रवादीचा होतो, तर मला भेटायला येण्याचं काय कारण होतं? तो आधीचा प्रसंग झाला. हो, म्हणजे मुद्दा असा आहे की मी मदत केली, ती मदत होती खरी, असं माझं म्हणणं आहे. हो, का मी तेव्हा BJPत नव्हतो, बरोबर, मी राष्ट्रवादीत होतो. तुम्ही मदत केली तीही मदतच आहे, परंतु आपली युती होती, त्याच्यामुळे एकमेकाला मदत करणं हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे. हो, बरं, त्याच्यानंतर मी असं कधीच म्हटलं नाही की शिवसेनेने मला मदत नाही केली, की अमक्यानी काम नाही केलं, तमक्यानी काम नाही केलं, की मी शिवसेनेच्यामुळे निवडून नाही आलो, असं भाष्य कधीच मी केलं नाही. हो, उलट प्रकाश पाटलांनी असं अक्षरशः स्वतः उमेदवार आहे असं समजून काम केलं. विश्वास थळे यांनीही पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं. पण मी आता नावं घेत नाही, पण काही लोकांनी काम सुरू करण्यासाठी शेवटचे 5 दिवस राहिले होते तेव्हा कामं सुरू केली. असेही प्रसंग आहेत. असेल काही त्यांची नाराजी, काही व्यक्तिगत नाराजी असेल, काही पक्षावर नाराजी असेल, BJPवर. ती नाराजी गेल्यानंतर काम केलं, काम नाही केलं असं नाही झालं. सगळ्या शिवसेनेच्या लोकांनी माझं काम केलं, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु एक बाजू किंवा अर्धवट माहिती देऊन समाजामध्ये आणि शिवसैनिकांमध्ये जो गैरसमज पसरवला गेला तो चुकीचा आहे. आणि त्याचा खुलासा करण्याची संधी तुम्ही मला या ठिकाणी दिली, त्याबद्दल खरंच मी तुम्हाला धन्यवाद देतो. नाही, तो धन्यवाद देतोच, पण तुम्ही जो एक भाषा होती उपकाराची, त्याच्यानंतर पुढची जी 4.5 वर्ष मेहरबानी 4.5 वर्ष. आणि अजून माझं राहिलं सांगायचं की मला नंतर ते स्ट्राईक झालं, मी हा शब्द वापरायला नको होता. बरोबर, मी दुसऱ्या मिनिटाला प्रकाश पाटलांना आणि रुपेश म्हात्रेला दोघांनाही फोन केला की त्या कार्यकर्त्यांनी बोलायला नको होतं, जसं त्यांनी बोलायला नको होतं तसं मीही शब्द असा वापरायला नको होता. तुम्ही चुकीचं बोलला होता. हा, मी दिलगिरी त्यावेळेला व्यक्त केली दोघांकडे. त्यांना कधी माझ्यासमोर बोलावं, त्याच्यानंतर हा शब्द 4.5 वर्ष कसा पुरला?
किंवा 4.5 वर्षामध्ये शिवसैनिक आणि तुमच्यामध्ये पॅचअप कधी का झालं नाही? आता त्याचं कारण असं आहे बघा, तुम्ही प्रकाश पाटील साहेबांची मुलाखत काढून बघा. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला होता, मला आठवतंय, हो, की कपिल पाटलांचा आणि तुमचं एवढा वाद का? तर त्यांनी सांगितलं कपिल पाटलांनी पक्ष वाढवला, त्याचा शिवसेनेला त्रास झाला. आता मला तुम्ही सांगा, विधानसभेला उमेदवार युती तुटली, हो, आता पुढे लोकसभेला होईल की नाही आजपर्यंत कुठे माहिती आहे आपल्याला? आज आपण कितव्या तारखेत आहोत? 18 फेब्रुवारी. निवडणूक लागायला 15 दिवसाचा अवधी आहे. हो, आपल्याला अजून माहिती नाही शिवसेना बीजेपीची युती होईल की नाही. मग मी माझा पक्ष वाढवायचा नाही असं जर कोणाची धारणा असेल तर मी याच्यातनं काय बोध घ्यायचा? मला तुम्ही चुकीच्या पद्धतीने पक्ष वाढवायला गेलात. शिवसैनिकांना त्रास दिलात, शिवसैनिकांना हॅरेसमेंट केलं. एक शिवसेनेचा माणूस कोणी आणून दाखवावा की त्याला मी पोलिसांचा त्रास दिला किंवा माझ्याकडे काही माणसं मी पाळतो, ती माणसांचा त्रास दिला, मी ते एकटाच फिरत असतो, माझा पीए आणि मी, आणि मला जे सरकारने दिलेले 2 बॉडीगार्ड आहेत त्यांच्या व्यतिरिक्त माझ्याबरोबर कोणी माणूस नाही. मला बाळामामांनी एक किस्सा सांगितला होता की त्यांच्याच परिसरामधील काही मुलांवर केसेस झाल्या. कशाच्या? खोट्या केसेस झाल्या. कशाच्या? काहीतरी प्रकरण होतं, महिलेसंदर्भात काहीतरी प्रकरण होतं, आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना ऑफर दिली की तुम्ही भाजपमध्ये या, नाहीतर तुम्हाला सुटका होणार नाही. कपिल पाटील जर असं वागता ना, कपिल पाटील जिल्हा परिषदला कोण गटातनं पण निवडून आला नसता आणि खासदार पण झाला नसता. तुम्ही अशी ऑफर दिली ना शिवसैनिकांना? अतिशय जबाबदारीने सांगतो, मी कधीच कुठल्या पक्षाच्या माणसाला माझ्याकडे कामासाठी आल्यानंतर त्याचा पक्ष विचारत नाही. मी आधी काम करतो, तो कुठल्या पक्षाचा आहे हे कधीच विचारत नाही. जे माझ्याकडे कामाला आले असतील त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्या. हे असं जर विचारत बसलो असतं ना, तर मी जेव्हा तुमच्या ह्या पट्ट्यामध्ये मागच्या निवडणुकीला फिरत होतो, मग वाड्याचा भाग असेल, शहापूरचा भाग असेल, मुरबाडचा भाग असेल, जिथं आपले कुणबी बांधव बहुसंख्येने राहतात, तर मला एक एक माणूस येऊन भेटत होता आणि ते सांगत होते की साहेब मी काँग्रेसचा आहे, कोणी सांगत होता की साहेब मी कुणबी आहे, पण मला माहीत आहे की माझ्या मुलाला तुम्ही ग्रामसेवक केलं आहे, कोणी सांगतो माझ्या मुलीला तुम्ही अंगणवाडी सेविका केले. आम्ही ना जात बघणार ना पक्ष बघणार, आम्ही तुम्हाला मदत करणार. आता मी तेव्हा जर हे पक्ष आणि जात बघायला गेलो असतो ना, तर लोकांनी मला मतदान केलंच नसतं. माझ्याकडे कुठल्याही पक्षाच्या माणसासाठी, कुठल्याही जाती धर्माच्या, कुठल्याही जातीच्या पलीकडच्या माणसासाठी माझे दरवाजे खुले आहेत. नाही, पण तुम्ही शिवसैनिकांना त्रास देऊन त्यांना भाजपमध्ये घेतलं, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देऊन हॅरेसमेंट करून. एक मला उदाहरण द्या ना की अमुक शिवसैनिकाला घेतलं, तुम्हाला कोणी नाव सांगितलं असेल तर त्याचं नाव सांगा. नाही, असे प्रकार अनेक झाले असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं प्रकारच नाही. असं झालं असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे ना, तुम्हाला अमक्याला घेतलं, प्रेशर करून. पक्ष वाढवण्याची तुमची नेमकी पद्धत काय होती? तुम्ही आता 32-33 वर्ष झाली मला ओळखता, हो बरोबर? या 32-33 वर्षामध्ये कपिल पाटलावर एक खोटा आरोप सोडला तर साधी 80 पण नाही. हो, मग मी जर अशा पद्धतीने लोकांना दहशतीने जर पक्षात घेतलं असतं तर कधीतरी माझ्यावर कोणीतरी एखादा माणूस गुन्हा दाखल करणार ना की नाही करणार? हां, करू शकतो की नाही? मग पक्ष वाढवण्याची पद्धत कुठली? तर पक्ष हा कार्यातून वाढतो. मी पंचायत समितीला 1992 साली निवडून आलो, 97ला सभापती झालो. तेव्हापासून आज तागायत जी माझी काम करण्याची पद्धत आहे, त्या काम करण्याच्या पद्धतीमुळे तेव्हा राष्ट्रवादीसोबत लोक जोडले जात होते, आज BJP सोबत जोडले जातात. काम करण्याची पद्धत चांगली आहे, लोकांना विश्वास आहे, जनता त्याच्यासाठी माझ्या पाठीमागे उभी राहते. दुसरं, अशा पद्धतीने कोणाला हॅरेस्ट करून, मी एक उदाहरण सांगतो ना की अमुक शिवसैनिकाला तुम्ही प्रेशर केलं आणि त्याला पक्षात घेतलं, असं एक उदाहरण सांगा. तुमची पद्धत काय होती? हेच कामाची. शिवसेना संपवणं म्हणजे तुमचा जर विरोधक काँग्रेस राष्ट्रवादी आहे, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला त्रास न देता शिवसेनेला त्रास देऊन तुमचा पक्ष वाढायला लावला, असं स्पष्टच म्हणणं होतं प्रकाश पाटील यांचं, जिल्हा प्रमुखांचं. असं बघा, या पृथ्वी तळावर अजून तो माणूस जन्माला यायचा आहे जो शिवसेना संपू शकेल. शिवसेना अशी संपते का? कुठलाच पक्ष संपत नाही. असं नाही, तुम्ही प्रयत्न केलात ना? अजिबात नाही. शाखा फोडण्याचा, नाही, पदाधिकारी घेण्याचा. कुठली शाखा फोडली? एखादा कोणी शिवसैनिक नाराज होऊन आला असेल तर त्याला घेतला असेल, कोणाला तिकीट दिलं नसेल यांनी किंवा शब्द दिलेला पाळला नसेल तर तो आला. तसे BJPचे लोक गेले. आता जो इथं उमेदवारी तुमच्याकडे इंटरव्ह्यूला आले होते सुरेश म्हात्रे, ते पण गेले की BJP सोडून. मग आम्ही काय सांगायचं? माझा तर PA घेतला होता, राम घरात एक माझ्याकडे PA आहे, तो शिवसेनेत गेला होता, तो परत आला माझ्याकडे. मी कधी आरोप नाही केला माझा PA कसा घेतला. नाही, मग तो कधी माझ्यावर नाराज असेल त्याच्यामुळे त्यांना मी दोष देत नाही.
पण कुठला शिवसैनिकांमध्ये पक्ष सोडून कुठल्या पक्षामध्ये गेला तर त्या माणसाला दोष देण्यापेक्षा आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, किंवा आपलं काही चुकलं का. माझा BJPवाला कोणी सोडून गेला असेल तर मी माझी चूक समजतो, किंवा मी कुठेतरी कमी पडलो त्याला न्याय द्यायला, किंवा त्याचं समाधान करू शकलो नाही, त्याला हवा तो न्याय देऊ शकलो नाही म्हणून तो गेला असेल. नाही, पण तुमच्यामध्ये म्हणजे पहिल्या दिवसापासून जी ठिणगी पडली ती आत्तापर्यंत तशी आहे की आता जवळ निवडणुका लागायच्या वेळ आलेली आहे आणि अजूनपर्यंत शिवसेना तुमच्या उमेदवाराला विरोध करते. पक्षाचं आणि ह्याचं काय आहे ना ते मला नाही सांगता येत, पण सन्माननीय प्रकाश पाटील, सन्माननीय विश्वास तळे यांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत. पक्षाने मला उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे लोक काय करतील याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. पण मला असं वाटतंय की किती नाराजी असली, काही असलं तरी जो खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तो विरोधात काम करू शकत नाही. ते स्वतःही बोललेत, मात्र साहेब बोललेत, तुमचे बाळा मात्र बोललेत. मला कोणी येऊन नाराजीचं कारण हे सांगावं ना की या कारणासाठी आम्ही नाराज आहोत, माझं काय चुकलं ते सांगावं त्यांनी. ठीक आहे, रुपेश म्हात्रेंचं सांगतो. रुपेश म्हात्रेंचं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्या कामाचं श्रेय घेता, त्यांनी केलेली कामं कपिल पाटील श्रेय घेत आहेत. बाळासाहेबांचाही मुद्दा तोच आहे, जिल्हा परिषदेच्या कामांचं तुम्ही श्रेय घेताय, उद्घाटन तुम्ही करताय. आता एक मुद्दा असा मी तुम्हाला सांगतो की मला कळत नाही, दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी देतो मी. हां, एकदा रुपेश म्हात्रेंचं द्या. हां, रुपेश म्हात्रेंच्या पत्रावर मंजूर झालेली काम असेल तर कपिल पाटलांनी त्याचं कधी श्रेय घेतलं नाही. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपये दिलेत हे मला माहीत आहे. तुम्हाला आता बघायचं तर माझ्याकडे पुरावे आहेत. हो, मी माझ्या पत्रावर किंवा माझ्या पाठपुराव्यामुळे जी कामं मंजूर झाली त्या कामांचं श्रेय माझं आहे. त्या कामांचं श्रेय मी कोणाला घेऊ देणार नाही. आणि त्यांना दिलं कामं त्यांच्या पत्रावर जे आलेत ती मुख्यमंत्री महोदयांनीच केलेत. मी डायरेक्ट इनडायरेक्ट असा जर विचार आपण करायला गेलो तर हे युतीचं सरकार आहे, मान्य आहे. परंतु MMRDच्या माध्यमातून जे पैसे आले ते मुख्यमंत्री महोदयांनी दिले. त्यांच्या पत्रावर झाले असतील त्याचं श्रेय त्यांचं आहे. त्यांच्या कुठल्या कामाचं श्रेय घेतलं ते त्यांनी मला सांगावं. फक्त एकच गोष्ट आहे की गायत्री नगरला जो रस्ता त्यांच्या पत्रावर आला, जेव्हा ग्रामविकास राज्यमंत्री रणजित पाटील हे भिवंडीमध्ये भूमिपूजनासाठी आले त्यावेळेला आम्ही पत्रिका छापली नाही. महापालिकेला सांगितलं तुम्ही कार्यक्रम आयोजित करा. जावेद दलवी यांनी कार्यक्रम आयोजित केला, ते काँग्रेसचे महापौर आहेत. जावेद दलवींनी त्यांच्या लिस्टमध्ये ती नावं सगळी जी 12 कामांचं भूमिपूजन होतं ती टाकली, त्याच्यामध्ये तेही काम होतं. आणि त्यांनी स्वतः रुपेश म्हात्रे यांना निमंत्रित केलं होतं की राज्यमंत्री येतात तुम्ही या भूमिपूजनाला. ते आले नाही. त्यांनी बाईट दिली की आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेतात, आम्हाला काय करायचं एक कामाचं श्रेय घ्यायची. तुम्ही कुठल्याच कामाचं श्रेय त्यांच्या घेतलेलं नाही. मला घ्यायची गरजच नाही. मी जे काम केलं आहे ना ते लोकांसमोर आहे आणि तुम्हालाही दाखवायला मी आणलेलं आहे. हो, मलाही माहीत आहे. तुम्ही ही फाईल बघा, सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र आहेत. प्रत्येक पत्रामध्ये उल्लेख आहे खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनुसार, प्रत्येक पत्रामध्ये उल्लेख आहे. आता जिल्हा परिषदेचं सांग, मी कशाला मी श्रेय, मला माझ्या कामाचं श्रेय घेतो मी. आणि मी जिल्हा परिषदेने केलेल्या कामाची नारळ फोडायची मला काय आवश्यकता नाही. मुरबाडमध्ये तुम्ही ते असं केलं. बाळामामा बोलले की जिल्हा परिषदेमध्ये जी कामं झाली की आम्ही जी मंजूर केली त्या कामांचे नारळ कपिल पाटील जाऊन फोडले. कुठलं जिल्हा परिषदेचं काम मला तुम्ही सांगा. आम्ही CMGSYच्या कामांचं भूमिपूजन केलं, ते कथोरे साहेबांनी भूमिपूजन ठेवलं. CMGSYचं काम हे जिल्हा परिषदेमधून मंजूर होते, त्याचे एक स्वतंत्र यंत्रणा आहे. CMGSYचे स्वतंत्र कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय आहे, डेप्युटी इंजिनियर स्वतंत्र आहे, त्यांचे अधीक्षक अभियंता स्वतंत्र आहेत. या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामविकास खात्याच्याकडनं ही कामं मंजूर होतात. हे पंकजाताईंकडनं होतात. तर पंकजाताईंनी मागच्या वर्षी मला जवळजवळ 40 किलोमीटर रस्ता दिला होता. 40 किलोमीटर लेनचे रस्ते CMGSY. यावर्षी जवळ 22 किलोमीटर रस्ते दिलेले आहेत. जी कामं आम्ही आणतो ते जिल्हा परिषदेशी काही संबंध नाही. त्याची काम करण्याची इम्प्लिमेंटेशन एजन्सी वेगळी आहे, जिल्हा परिषद करत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एका कामाचं नारळ जर मी फोडलं असेल तर मला सांगावं. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जे सांगता की जिल्हा परिषदेच्या कामांचं श्रेय घेता. हो, जिल्हा परिषदेचं काम कुठलं हो? DPCचं. तुम्ही तुमची क्लिप काढून बघा, ज्यांचं नाव तुम्ही घेता बाळाभाऊ म्हात्रे, त्यांनी काय आता DPC बोलले का DPDC बोलले ते जरा शोधून काढा. DPCचा उल्लेख करताना त्याने असं सांगितलं आहे
MMRDच्या कामांचा श्रेय कपिल पाटील घेतात का, तर त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. मग DPCचा जो पैसा आहे त्याचे तर अध्यक्ष पालकमंत्री साहेब आहेत. मग ह्याचं श्रेय कसं घेतात? एक तर पहिली गोष्ट, मी कधीच DPCच्या कामाचं श्रेय घेतलं नाही. का मी पत्र दिलं, त्या पत्रावर एकही काम जिल्हा परिषदेने मंजूर केलं नाही, त्याच्यामुळे श्रेय घेण्याचा प्रश्न येत नाही. ही जिल्हा परिषद अस्तित्वात येण्याच्या आधी DPCच्या माध्यमातून जी कामं आम्ही मंजूर केले त्याचं श्रेय आम्ही घेणार. जेव्हा ही अस्तित्वातच नव्हती ठाणे जिल्हा परिषद, ही जी कामं आता सुरू आहेत ती तेव्हाची सुरू आहेत. ह्यांची जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून एकही काम अजून सुरू झालं नाही, कारण वर्क ऑर्डर देत नाही, फाईल सगळ्या दाबून ठेवलेल्या होत्या. DPCमध्ये कथोरे साहेबांनी स्वतः ह्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे. या मागच्याच महिन्यात झाली DPC, त्याच्यामध्ये कथोरे साहेबांनी उल्लेख केला होता. आणि सगळ्यात कहर म्हणजे DPCकडून मुद्दा मागे जरा गेला की पालकमंत्री साहेब जर त्याचे अध्यक्ष आहेत तर मग कपिल पाटील कसं श्रेय घेतात. मग आता मी दुसरा प्रश्न उपस्थित करतो. आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या प्रती मलाही श्रद्धा आहे, मला काही त्यांना चॅलेंज करायचं नाही, पण मी कोणीतरी एका सहकार्याने या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, त्याचं फक्त उत्तर देतो. मग DPCला पैसा कुठून येतो? DPCला जो पैसा येतो तो अर्थमंत्र्यांकडे जेव्हा बैठक होते, ज्याला सगळे आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पालकमंत्री हे सगळे उपस्थित असतात, तेव्हा जिल्ह्याचं नियोजन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सगळ्या खात्याचं संकलित करून हे जेव्हा आपण त्यांच्याकडे बैठक करतो तेव्हा आम्ही सगळे आग्रह करतो त्यांना की आमचं होत नाही 200 कोटीत, आम्हाला 300 द्या, 400 द्या. मग असं समजायचं का मग ही सगळी जिल्हा परिषदला जी कामं होतात ती अर्थमंत्र्यांनी केली? ते तुमचा सांगण्याचा मुद्दा नेमका काय? माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी आधी या सहकार्यांनी सगळ्या समजून घेतल्या पाहिजे. खोडावरी आरोप करण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे, पूर्ण माहिती घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग आरोप केला पाहिजे. एक तर DPCच्या पैशांचा मी कधी स्वतः त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला गेलो नाही. मी MMRDची कामं माझी केली, CMJSYची केली, त्याचंच श्रेय माझं आहे. मी कधीच सांगितलं नाही की DPCची कामं मी केली, सांगण्याची गरज पण नाही. DPCची कामं तरी किती मोठी हो, 20 लाख, 25 लाख, 10 लाख, 11 लाख ही कामं, ह्याचं काय श्रेय घ्यायचं? हे तुम्ही घेतलेलं नाही, कशासाठी घेणार? दाखवून द्यायचं की या कामाचं श्रेय घेतलं. उलट पक्षी जे काही सांगितलं गेलं होतं की त्याच्यावर ह्याची सही लागते, त्याची सही लागते, त्याची सही लागते, अरे ते जिल्हा परिषद अस्तित्वात आली म्हणून तुमची सही लागते. आधी जर माहीत असते सगळी कामं PWDकडे दिली असती. तुम्ही फक्त इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहात, जे MMRDनी दिलेल्या पैशाचा वापर करणं, कामं करून घेणं, याच्यासाठी फक्त ती एजन्सी म्हणून MMRDनी तुम्हाला मान्यता दिलेली आहे. तुमचा 1 रुपयाचा संबंध नाही, त्याचेही तुम्ही पैसे घेता. जिल्हा परिषद फुकट करत नाही. कोण घेते? जिल्हा परिषद कोण पैसे घेते? जिल्हा परिषद म्हणजे ऑफिशियल जो काही 2% पैसे असतात MMRDची कामं करण्याच्यासाठी, एस्टिमेटमध्येच 2%ची रक्कम जी त्या इम्प्लिमेंटेशन करणारी एजन्सी असते त्याला द्यावी लागते. जिल्हा परिषद फुकट कशाला MMRDची कामं? बरोबर, हे ऑफिशियल पैसे आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या समजल्या नाहीत म्हणून अशा प्रकारची वक्तव्य करतात. नाही पटेल साहेब, मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाकडे येतोय. म्हणजे फक्त शिवसेनेत नाही, काँग्रेसचे माजी खासदार यांनीही तुमच्यावर आरोप केले श्रेयाचे. पण त्या प्रश्नाकडे येताना मी प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन की ही चर्चा अशीच रंगत राहील. अनेक प्रश्नांची उत्तरं आपण कपिल पाटील यांच्याकडनं घेणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य पुण्यामधील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शियल आणि डे केअर, विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करता असणाऱ्या JEE, IIT, NEET आणि CET यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. पण हा फक्त शिवसेनेचाच प्रश्न नाही की शिवसेनेचा लोकप्रतिनिधींचा, पदाधिकाऱ्यांचा प्रश्न नाही. काँग्रेसचे माजी खासदार होते सुरेश टावरे, त्यांचं म्हणणं होतं तुम्ही त्यांनी केलेल्या कामाची किंवा त्यांनी मंजूर केलेल्या कामांची आता उद्घाटन तुम्ही करताय. सुरेश टावरेने कुठली कामं मंजूर केली? एक तर काम दाखवलं पाहिजे त्यांनी.
त्याचं पत्र दाखवा मंजुरीचं. मला तर कमालच वाटते, 5 वर्षात 1 रुपयाचं काम केलं नाही असा खासदार आपण निवडून दिला. खऱ्या अर्थाने आपला लोकसभा क्षेत्र हा किती मागे गेला त्याच्यामुळे. आणि त्यांनी केलेल्या मंजूर केलेलं काम जर असतं तर त्याचं भूमिपूजन करणार. कुठे आहे ते दाखवायला पाहिजे ना. एक तरी नवीन कामं काही मंजूर नाही केलीत. त्यांच्या वेळेसची कामं जी होती तीच आता कामं सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आत्ता मी तुम्हाला MMRDची सगळी पत्र दाखवली. आपण पत्र बघितली, मुख्यमंत्र्यांच्या सहीची पत्र आहेत. 54 रस्ते मंजूर झाले MMRDच्या माध्यमातून काँक्रिटीकरणाचे. त्याच्यातल्या 12 रस्त्यांचं भूमिपूजन आम्ही केलं आणि ते काँक्रीटचं रस्त्याचं काम सुरू आहे. त्याला एकूण पैसे किती आहेत तुम्हाला माहिती आहे का? एकूण पैसे 140 कोटी आहेत. मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, याच्यापूर्वी बघा भिवंडीमध्ये महापौर काँग्रेसचा, त्याच्यानंतर खासदार काँग्रेसचा, आमदार काँग्रेसचा, राज्यात सरकार काँग्रेसचं, देशात सरकार काँग्रेसचं. निधी आला का? ते सांगतात तुम्ही फक्त पत्रव्यवहार करतो ना. तू आणायचं होतं ना पत्रव्यवहार करून पैसे. येणारा निधी येणारा तरी आणलाय का? जो आपोआप येतो तो तरी निधी आणलाय का? जो मुस्लिम समाज परंपरेने काँग्रेसला मतदार देतो, आमचा मुस्लिम बांधव भावनेच्या भरात जाऊन मतदान करतो, त्या मुस्लिम बांधवांसाठी काय केलं आत्तापर्यंत? किती दारिद्र्य आहे. मी त्या गल्यागुच्यांना फिरतो, मला वेदना होता त्या गोष्टीच्या. म्हणून मी स्वतः प्रयत्न केला होता. जेव्हा नजमा हेपतुल्लाजी अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री होत्या, त्यांची भेट घेतली. त्यांनी मला एक पुस्तक दिलं आणि सांगितलं की या एवढ्या योजना आहेत मुस्लिम बांधवांसाठी, या योजना तुम्ही राबवा. मी स्वतः भिवंडीत येईन. मी महापालिकेमध्ये बैठक घेतली सगळ्या नगरसेवकांची, जे मुस्लिम गटनेते आहेत, मुस्लिम नगरसेवक आहेत, त्यांची बैठक घेतली. त्यांना माहिती दिली. कोणी पुढे आलं नाही. कोणाला वाटतच नाही मुस्लिम बांधवांचा विकास व्हावा. त्यामुळे हे काय विकासाच्या गोष्टी करणार? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, ज्याला कोणाला खात्री करून घ्यायची आहे ना, तुमच्या चॅनलवर अजून कुठे जाहीरपणाने एखाद्या मैदानामध्ये ज्याने कोणी सांगितलं की फुकटचं श्रेय घेतो, त्याला एक तर समोर बोलवा. त्यांना सांगा तुमच्याकडे जे काय आहे तुम्ही केलंय म्हणून ते घेऊन या. माझ्याकडे जे आहे ते मी घेऊन येतो. तुम्ही तर हे सांगू शकाल की नाही? तुम्ही सांगा चॅनलच्या समोर. मी तुम्हाला आता जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला त्याच्या उत्तरादाखल तुम्हाला सगळी पत्र दाखवली. नाही, पत्र तुम्ही दाखवली, पत्र बरोबर आहेत. मुख्यमंत्र्यांनी लिहिलेली पत्र आहेत, मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली पत्र आहेत. कुठल्याही मी न केलेल्या कामाचं श्रेय मी कधीच घेतलं नाही. मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. हे पत्र बघा. आता हे भिवंडी ग्रामीणमध्ये 167 कोटी मुख्यमंत्री महोदयांनी दिले, मंजूर केले. ही मुख्यमंत्र्यांची सही आहे. वरती लिहिलेलं आहे. हो, काय लिहिलं तुम्हीच वाचून सांगितलं तर बरं होईल. नाही प्रेक्षक, कपिल पाटील साहेब आता पूर्ण तयारीनिशी आलेले आहेत. त्यांनी सगळे कागदपत्र, त्यांची पूर्ण फाईल आणलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या नावाचा जो पत्रव्यवहार आहे, म्हणजे मी मुद्दाम प्रेक्षकांना दाखवेन की मुख्यमंत्र्यांच्या सहीनुसार जवळजवळ 167 कामांना 167 कोटी रुपये 167 कोटी रुपये हे आलेले आहेत. आणि त्याचं पत्र हे मुख्यमंत्र्यांच्या सहीनंच आहे. पण मला मेट्रोचा विषय बोलायचा होता तुम्हाला. मेट्रोचा अजून भिवंडी शहरातला आहे. हां, सुरेश टावरेंनी सांगितलं ना भिवंडी शहरात काय केलं नाही. हे भिवंडी शहराचं पत्र घ्या. भिवंडी शहरामध्ये त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र एक, हेही मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र नंबर 1, पत्र नंबर 2 त्याच्यामध्ये कल्याण बदलापूर वर आहे, खाली भिवंडी निजामपूर शहर. पत्र नंबर 3 भिवंडी शहर. पत्र नंबर 4 खासदार कपिल पाटील. सगळीकडे मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत. आता ह्या सह्या कपिल पाटलांनी खोट्या करून पत्र प्रेक्षकांना मुद्दाम दाखवेन की ही जी सही दिसते आणि ही कामांची नावं दिसतात, ही कपिल पाटील यांच्या नावाचीच पत्र आहेत आणि ती मुख्यमंत्र्यांनी लिहिलेली पत्र आहेत. म्हणजे साधारणतः विश्वास ठेवायला आपला हरकत नाही. पण त्यांचा एक दुसरा एक आरोप असा होता की तुम्ही फक्त पत्र पाठवता आणि त्या पत्राला ते मुख्यमंत्री उत्तर देतात. ही मंजूर केलेली त्याचा तुम्ही मायना वाचा. याला प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे. मी पत्र लिहितो, त्याचा पाठपुरावा करतो. मी डायरेक्ट खासदार झालेलो नाही. मी सरपंचापासून खासदार पर्यंत पोचलेला आहे. प्रशासनाकडून पैसे कसे आणायचे ह्याची पूर्ण जाणीव मला आहे. जसे कथोरे साहेब आणि मी, आम्ही दोघंही निधी आणण्यामध्ये आम्हाला पूर्ण अनुभव आहे. कुठून कसा निधी आणायचा, कुठल्या योजनेचा निधी कशात आणू शकतो ह्याची माहिती आहे, म्हणून आम्ही आणतो. आता मेट्रो विषय, मेट्रोचा विषय. मग तुमच्याकडे कोणीतरी आलं होतं, त्यांनी सांगितलं की
हास्यास्पद गोष्ट आहे. 15 दिवसापूर्वी जाऊन पत्र दिलं आणि 15 दिवसात मेट्रो मंजूर. आता हे मेट्रोचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलं. हे 2016 सालचं आहे. आपण 2019 मध्ये होता 2/9/2016. आणि माननीय पंतप्रधान हे 2 महिन्यापूर्वी येऊन भूमिपूजन करून गेले. हो, हे 16चं पत्र आहे. 16चं पत्र आहे. हे तुमच्या समोर आहे. हो. आणि दुसरं, जेव्हा ठाणे भिवंडी बायपासच्या भूमिपूजनासाठी सन्माननीय गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री साहेब आले, हो, मुख्यमंत्र्यांनी भाषणातच सांगितलं की खासदार कपिल पाटील जेव्हा ठाण्याची मेट्रो मंजूर केली तेव्हा सारखे माझ्याकडे येत होते, आग्रह धरत होते की आमच्याकडे काहीच नाही, भिवंडीला ना रेल्वे ना मेट्रो, आम्हाला मेट्रो आली पाहिजे. त्यांच्या आग्रहाखातर ही भिवंडीची मेट्रो कल्याणपर्यंत आणली असं मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे. त्याची क्लिप तुम्हाला दिलेली आहे. हो, लोकांना ती क्लिप दाखवा. आणि काही लोकांनी इथे येऊन सांगितलं, सुरेश टावरेंनी सांगितलं मेट्रोचं श्रेय घेतात. हो. आणि मग कोण घेणार? परत तुम्ही केली नाही असं तुम्ही सांगता. अजून कोणी त्याचा आलाच नाही पुढाकार घ्यायला की बाबा मी केली. मग ज्यांनी केले त्यांनी श्रेय नाही घ्यायचं. हे कुठलं काय मला काही कळतच नाही. मेट्रो लोकांची किती दिशाभूल करायची. एक सहकार्याने तो सांगितला की मेट्रोसाठी आदरणीय पालकमंत्री महोदयांनी प्रयत्न केले, आमदारांनी प्रयत्न केले, श्रीकांत शिंदे साहेबांनी केले असतील, मला माहीत नाही. पण मी किती भाग्यवान आहे. माझ्या भिवंडी लोकसभामध्ये मेट्रो पालकमंत्र्यांचे सुपुत्र माझे मित्र आहेत श्रीकांत शिंदे, त्यांच्याकडे अजून मेट्रो आली नाही. पण माझ्याकडे मेट्रो आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी आधी पुढाकार घेतला. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आधी तुमच्या मतदारसंघात मेट्रो आली. हां, आता मला हे कळतच नाही. मी जेव्हा कल्याणला एका कट्ट्यावर बोलवलं होतं मला पत्रकारांनी, हो, त्या कट्ट्यावर पण मी असंच सांगितलं होतं की बाबा आधी माझ्याकडे मेट्रो आली, पण मला काही शिंदे साहेबांच्या विरोधात बोलायचं नाही, काय नाही. एक जनरल असं लॉजिक आहे. हां, ही त्यांचा मुलगा खासदार आहे. उद्या त्यांना जर मेट्रो आणायची असली तर पहिले मुलाच्या मतदारसंघात आणणार की माझ्या मतदारसंघात आणणार? साधं लॉजिक आहे. साधं लॉजिक आहे. म्हणजे ही मेट्रो तुम्हीच आणली? मीच आणली. मी ह्याचं श्रेय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देतो. मी पाठपुरावा केला. माझीच मेट्रो भिवंडीची जाऊ दे, भिवंडी कल्याणचा विषय बाजूला राहू दे. मुंबईची मेट्रो, ठाण्याची मेट्रो, कल्याणची मेट्रो, भाईंदरची मेट्रो, नवी मुंबईची मेट्रो, या सगळ्या मेट्रो मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहेत. हो, निव्वळ त्यांचं श्रेय आहे. कोणी श्रेय घेऊ शकत नाही. कोणी पुढे येऊन असं बोलू शकत नाही की मुख्यमंत्र्यांनी नाही केलं. मग मुख्यमंत्र्यांकडे कोणीतरी पाठपुरावा करायला लागतो ना. मग सुरेश टावरे गेले होते का? सुरेश म्हात्रे गेले होते का? गेले होते का पाठपुरावा करायला? जे सांगतात की मेट्रो मंजूर करणं म्हणजे हास्यास्पद आहे. अरे हेच हास्यास्पद आहे. मला काही कळत नाही. लोकांना किती तुम्ही फसवणार, लोकांची किती दिशाभूल करणार, हे आता बंद करा. लोकांची दिशाभूल करणं बंद करा. ज्यांनी हे केलं आहे त्याला क्रेडिट देता येत नसेल तर निदान त्यांच्या विरोधात तरी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू. पाटील साहेब, हा विषय सुरेश टावरेंनी जो उपस्थित केला होता की मेट्रोचे 9,000 एक अजून सांगतो ना मी तुम्हाला. आता सुरेश टावरे सांगतात ना मी काही नाही केलं. हो, काय नाही केलं तर मग हे भिवंडी महापालिकेमध्ये त्यांचा महापौर आहे ना. 27/12/2018 त्यांच्या महासभेचा ठराव नंबर 112 ह्याच्यामध्ये कपिल पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव आहे. हो, भिवंडीमध्ये विकास कामं आणण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कपिल पाटलांनी आणण्यासाठी प्रयत्न केले. हा भिवंडी महानगर काँग्रेसचा नगर, भिवंडी काँग्रेसचा महापौर आहे. आणि अतिशय जबाबदारीने सांगतो, महापालिकेच्या फ्लोअरवर सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे. त्यांचं आपण मिनिट्स काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याने असं सांगितलं की यापूर्वी कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून भिवंडीकडे बघितलं नाही. हे पहिले मुख्यमंत्री आहेत, हे पहिले खासदार आहेत ज्यांनी विकासासाठी एवढा निधी या भिवंडी शहरात आणला. असं काँग्रेसच्या काँग्रेसच्या महापौरांनी बोलू. आता हे पुरावा आहे ना. हो, 28/12 तर तेच महापौर आहेत. आता हा जर पुरावा असेल तर मग सुरेश टावरेंनी माहिती घेऊन आलं पाहिजे तुमच्याकडे. त्यांच्याच महापालिकेचा महापौर, त्यांच्या पक्षाचा महापौर हा जर माझा आणि मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव करतो याचा अर्थ काय? तुम्ही ते काम केलं बोलतो. तुम्ही ते काम केलं असं तुमचं म्हणणं? निखालस खोटं सुरेश टावरे बोलतो. भिवंडीमधला त्यांनी एक पॉवरलूमचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की पॉवरलूम इंडस्ट्री जी आहे ती अगदी डबघाईला आलेली आहे. त्यासाठी कपिल पाटील यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत आणि त्यांनी एक विधेयक आणलं होतं, पण काही कारणास्तव ते बारगळलं आणि पुन्हा त्यांना त्या विधेयकाचं मला इतकं हसायला येते ना. आता काय तुम्हाला मी सांगू. ते सांगतात पॉवरलूमसाठी काही केलं नाही. मी तुम्हाला सांगतो
हे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा असं झालं की मी आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आम्ही दोघं टेक्स्टाईल मंत्री श्रुती इराणी यांना भेटलो. त्यांना सांगितलं की मालेगावचा आणि भिवंडीचा पॉवरलूम अतिशय धोक्यात आलेला आहे. हो. आम्ही दुसरा कुठला उल्लेख केला नाही. काय त्यांच्या मालेगाव त्यांच्या मतदारसंघात आहे, माझ्या मतदारसंघात भिवंडी. याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तिने सांगितलं क्या करना चाहिए बताओ. बोला पॉलिसी कुछ लानी चाहिए. तो क्या पॉलिसी लानी. बोला हम उसके जानकार नहीं है, टेक्निकली हम जानते नहीं हैं, तो लोगों से सबसे सुझाव लेके कुछ पॉलिसी बनेगी तो अच्छा रहेगा. तिने मला त्या क्षणी सांगितलं की कपिल भैया मैं नेक्स्ट मंथ आपके भिवंडी में आ रही हूँ. त्या भिवंडीला आल्या. भिवंडीला त्यांनी बैठक घेतली वाटिका हॉटेलला. भिवंडीतले जेवढे सगळे संघटना आहेत पॉवरलूमच्या त्या सगळ्या संघटनेच्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं क्या करने के बाद आपको ज़्यादा सहूलियत रहेगी और आपका टेक्सटाइल का बिजनेस अच्छा चलेगा मुझे बताइए. ज्या त्यांच्याकडनं सगळ्या सूचना आल्या त्या सगळ्या संकलित केल्या. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, पॉलिसी फक्त भिवंडी आणि मालेगावसाठी बनत नाही, पॉलिसी तर देशासाठी बनवायची आहे. मग ही पॉलिसी देशासाठी बनवायची आहे म्हणून संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे टेक्स्टाईलचा व्यवसाय आहे, मग तो केरळला असेल, तामिळनाडूला असेल, कर्नाटकला असेल, आंध्राला असेल, सुरतला असेल, ह्या सगळ्या राज्यातल्या लोकांना दिल्लीमध्ये निमंत्रित केलं आणि त्या त्या क्षेत्रात ज्याच्या क्षेत्रामध्ये ही गावं आहेत तिथल्या खासदारांना बोलवलं. तेव्हा एक पण होते सुरेश टावरे त्या मिटिंगला, न बोलवता आले होते. ते होते, त्यांचे अजून सहकारी होते. त्या ठिकाणी चर्चा होऊन पुन्हा त्यांनी अशीच माहिती घेतली की काय पॉलिसी केली पाहिजे सांगा. हे पहिलं सरकार आहे ज्यांनी टेक्स्टाईलचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना विचारलं की कुठली पॉलिसी केली पाहिजे ते सांगा. ह्यांच्या ज्या सूचना आल्या तशी पॉलिसी त्यांनी केली आणि त्या पॉलिसीचं लॉन्चिंग कुठे झालं माहिती आहे का तुम्हाला. देशासाठी जी पॉलिसी झाली त्या पॉलिसीचं लॉन्चिंग होतं, आधी ठरलं होतं सुरतला करण्याचं. पण श्रुती इरानीना मी सांगितलं कि देखो आप भले अभी डहाणू में है, पालघर डिस्ट्रिक्ट में गई, लेकिन थाना और पालघर एक ही डिस्ट्रिक्ट था, तो आपके घर का जिला है, आपको भिवंडी में करना चाहिए. बरोबर. तो त्यांनी मला सांगितलं आप मुख्यमंत्री को लाव करते. मी सीएम साहेबांना विनंती केली की मला टेक्स्टाईलची पॉलिसी देशासाठी आपल्या भिवंडीत लॉन्च करण्याच्या बाबतीत श्रुती इराणी यांनी मला सूचना केलेली आहे. त्यांचा आग्रह आहे की तुम्ही त्या ठिकाणी यावं. मुख्यमंत्री महोदय स्वतः आले. भिवंडीमध्ये या पॉलिसीचं लॉन्चिंग झालं. आता ह्या पॉलिसीचं लॉन्चिंग झाल्यानंतर 24,000 युनिट, एक युनिट 8 लूमचा, ह्या युनिटला पॉवर अपग्रेडेशनच्या माध्यमातून सबसिडी मिळालेली आहे. यान बँकिंगची योजना आणली. यान बँकिंग म्हणजे काय आहे तर यान पूर्वी कसं होतं की आताही आहे, यान कुठल्या तरी मोनोपोली असलेल्या कंपन्या खरेदी करतात स्वस्त असेल तेव्हा, आणि मग हे आपले छोटे व्यापारी त्यांना महाग दरामध्ये विकतात. तर ही गोष्ट श्रुती इराणींना सांगितली होती. मग त्यांनी त्याच्यावर मार्ग काढला. त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं आपका समूह बनाओ, 10 लोगों का 20 लोगों का, आपको हम बिना ब्याज का पैसा देंगे, आप आपका यान खरीदी करो और आपस में बांट लो, पैसा आएगा तब पैसा हमारा रिफंड कर दो. आता ह्या ज्या पॉलिसी आहेत ह्या पॉलिसी आणल्यानंतर त्यांचं म्हणणं जर असं असेल ते दुर्दैवी आहे. दुसरं, आता त्यांनी उल्लेख केला की मी टेक्स्टाईलचं बिल टाकलं होतं. हे बिल काय असते माहिती आहे का शरद पाटील, हे प्रायव्हेट मेंबर बिल असते. हे प्रत्येक शुक्रवारी काही येत नाही, हे अल्टरनेट शुक्रवार असतो. अल्टरनेट शुक्रवार आपण प्रायव्हेट मेंबर बिल टाकल्यानंतर ते चर्चेला येते. तर माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की शुक्रवारी सहसा कधी हाऊस ॲडजॉर्न होत नाही. बरं झालं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी बिल टाकलं, हाऊस ॲडजॉर्न झाला, त्याच्यानंतर का अधिवेशन झालंच नाही. दुसऱ्या अधिवेशनात टाकायचं होतं, बरं नाही झालं. सरकार तुमचंच होतं, सरकारला द्यायचं होतं की टेक्स्टाईलच्या बिझनेसमध्ये जे लोक आहेत त्यांचं कल्याणकारी हे बिल आहे, विधेयक आहे माझं, प्रायव्हेट मेंबर बिल आहे, हे स्वीकारा तुम्ही, याचा कायदा करा, सांगू शकत होते. बरं हरकत नाही, नाही सांगितलं. मी खासदार झालो, मला दिलं का, किंवा मला नाही तिथे दाखल करता आलं, हे तुम्ही काय होते का बघा.
एका मीटिंगमध्ये आता 6 महिन्यापूर्वी एक भिवंडीत मीटिंग झाली होती, तिथंही तोच मुद्दा त्यांनी सांगितला. मी त्यांना सांगितलं मला माझ्याकडे द्या, मी पाठवतो सांगितलं, मला पाठवलं नाही. पण तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती नाही का? कशाच्या? ते कोणतं विधेयक होतं त्याचं? आता मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, कुठल्याही असे प्रायव्हेट मेंबर बिल असतात हे फार रिअर स्वीकारले जातात. तर प्रत्येक मेंबर जर प्रायव्हेट मेंबर बिल टाकायला लागला तर त्या खात्याचं ते फेल्युअर आहे ते स्वीकारणं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तिथं काम करणाऱ्या यंत्रणेला हे कळत नाही जे आम्हाला कळतं. बरोबर. मग ती यंत्रणा अशा पद्धतीचे प्रायव्हेट मेंबर बिल स्वीकारून त्याच्यामध्ये काय आपण दुरुस्त्या सुचवल्या तर ते सरकार स्वीकारत नाही. फार रिअर असं होते, एखादी दुरुस्ती कोणीतरी सुचवते आणि ते ॲक्सेप्ट केली जाते. तर सरकारचं बिल जसंच्या जसं तसं हे पास होते. मग त्यांना एवढा कळवळा होता ना टेक्स्टाईलच्या लोकांचा, तर त्यांनी ते बिल सरकारला द्यायला पाहिजे होतं. सरकारकडून ते आलं असतं, ते मंजूर झालं असतं. ते नाही, माझा मुद्दा असा होता की जे प्रश्न सुरेश टावरे यांनी मांडले होते का, जे विधेयक मांडलं होतं ते विधेयक तुम्ही मला दिलंच नाही तर मला माहीत काय पडणार काय मांडलं ते. नाही, मी आता तर सांगितलं भला मला द्या, मी मला दिलं असतं तर मी त्याचा अभ्यास करून भेटलो असतो टेक्स्टाईल मिनिस्टरला की बाबा याच्यामध्ये चांगल्या योजना आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत, आणि खरोखर चांगल्या योजना असतात ते स्वीकारल्या असत्या. भिवंडीच्या पॉवरलूमची आताची अवस्था काय? भिवंडीच्या पॉवरलूममध्ये मी तुम्हाला सांगतो, जो माणूस इमानदारीमध्ये व्यवसाय करत होता तो माणूस टिकून आहे. जो 2 नंबरने करत होता त्याला कोणाला GSTचा त्रास होतो, जो लाईट चोरी करत होता त्याला टोरेंटचा त्रास होतो. प्रत्येकाची आपली वेगवेगळी समस्या आहे. असा आहे प्रकार. लूम चालू आहेत की बंद? चालू आहेत. काय भिवंडीचा लूम हा भिवंडीचे लूम कधी बंद होऊ शकतात का? तुम्ही आपण गेलो की आपल्याला आवाजच येतो ना. आपण आताही गेलो तरी माहीत पडेल चालू आहेत का बंद आहेत. व्यवसाय तेजीत आहे. तेजीबीजीचं मला माहीत नाही, कारण तो व्यवसाय मी करत नाही, त्याच्यामुळे आता काय त्याची परिस्थिती मला नाही माहिती, पण व्यवसाय चालू आहे. तर दुसरा एक प्रश्न असा होता, भिवंडीच्या लूमच्या तेजी मंदीचं काय, आता तुम्ही भिवंडी कॉलेजला शिकला असाल तर तुम्हाला माहीत असेल तेव्हाही. आपण कॉलेजला होतो तेव्हापासून अभि तेजी आहे मंदी आहे हे चालूच असायचं तेव्हापासून. का ते आता मोदींचं सरकार आलं म्हणून काय तेजी मंदीचा विषय आलाय का? विषय मोदींचा निघाला म्हणून सांगतो. आपण तुम्ही जेव्हा मला मुलाखत दिली तेव्हा सांगितलं ही मोदी लाट संपलेली नाही किंवा मोदी लाट आहे आणि यापुद्धा मोदीच पंतप्रधान बनणार आहेत. सुरेश टावरे साहेब बोलले होते की 5 राज्यांमध्ये भाजपचा झालेला पराभव आहे आणि आता काँग्रेसची लाट आलेली आहे आणि ह्या काँग्रेसच्या लाटेवर स्वार होण्यासाठी कपिल पाटील हे काँग्रेसमध्ये प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसने त्यांना घेतलं नाही. ही लाट आहे की नाही? एक मुद्दा असा आहे की मोदी लाट अजून आहे. मोदी लाट ही विकासाच्यामुळे निर्माण झालेली आहे. सुरेश टावरे साहेब जे काय बोलतात की 5 राज्यात काँग्रेसचं सरकार आलं, 5 राज्यात काय हो सरकार आलं सांगा तुम्ही. मध्य प्रदेशला किती जागा आहेत? 5 जागांचा फरक आहे. राजस्थानला किती जागांचा फरक आहे? 15 जागांचा फरक आहे. फक्त छत्तीसगड आमचं जे आहे तिथे आम्ही कमी पडलो, तिथं आम्ही सांगू शकतो की तिथं आमची हार झाली. बाकी 2 राज्यात नॉर्थ ईस्टच्या इथं BJP सत्तेत येईल असं गणितच नव्हतं. तिथं तर काँग्रेसच यायची, पण ते त्यांच्याकडनं गेले की. आणि अशा पद्धतीची जी हार आहे बरं मध्य प्रदेशमध्ये यांच्यापेक्षा आम्हाला मतं जास्त आहेत. मतांची टोटल किती जास्त आहेत? मतांची टोटल जास्त आहे आणि 5 मतं तिथं प्रयत्न जर केला असता आमच्या लोकांनी तर सरकार झालं असतं. पण जनमताचा कॉल आहे तो स्वीकारला. ही अशी काय काँग्रेसची लाट असते का? एवढी टफ फाईट तिकडे झाली. आता काँग्रेसची लाट आहे की लाट कशी असते? लाट 2014ला होती ती लाट. ती अजून आहे. काँग्रेस 208 वरून 44 वर आली. ही लाट आहे. आता तो वादळ येणार आहे. ह्या 2019ला मोदीजींनी इतका विकास केलेला आहे, त्या विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे आणि म्हणून त्या विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींची लाट नाही तर वादळ येणार आहे आणि पुन्हा एकदा मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री होणार आहे. मुद्दा तुम्ही परत काढला काँग्रेसच्या जाण्याचा. आता मला माझी सगळ्यांनाच भीती वाटते. त्याला मी करू काय? माझा नाही इलाज आहे त्याला. प्रत्येक जण त्याच्या फ्रेममध्ये मला टाकत असतो. मी मागेही सांगितलं तुम्हाला, मला कुठल्याही पक्षामध्ये जाण्यात काही रस नाही. मुख्यमंत्री महोदयांचे माझे प्रदेशाध्यक्षांचे आणि माझे एवढे घरोब्याचे संबंध आहेत, त्यांच्यावर अशा 1000 लोकसभा कुर्बान आहेत. तिकिटाचा प्रश्न संपला. आता मी तिकीट मिळो न मिळो
तिकीट तर मला मिळणार, मिळो न मिळो, मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे. तुम्ही भाजप सोडणार नाहीत? प्रश्नच उद्भवत नाही. मग ह्या चर्चेला ऊत कसं काय आलं होतं? आता ज्यांना काही ज्यांचं राजकारण खराब झालं असं वाटतंय ना, त्यांना असं वाटतं की यांना बदनाम केलं तर कदाचित बीजेपी बाजूला ठेवेल, मग आपल्याला सोपा कॅन्डिडेट येईल, मग आपलं सोपं होईल. नाही, पण तुमच्या विरोधात बातम्या आल्या होत्या. बातम्या आल्या ना, बातम्या आल्या. त्या चॅनलला बोलूनच मी खुलासा केला. त्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण यांची भेट घेतली. मी सांगितलं बाबा रे, अशोक चव्हाण आता अशा ठिकाणी तर कुठे बसत नाहीत ना की जिथे CCTV कॅमेरे नाहीत. हो, ते पण दाखवा ना जनतेला. जाताना, भेटताना, येताना काहीतरी दाखवा. कशाला अर्धवट माहिती दाखवता? हां, अर्धवट माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल करणं. नाही, पण कायमस्वरूपी येत होते बातम्या, एका चॅनलही नाही, पेपरलाही आल्या. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, पेपरला पण सगळ्या मॅनेज बातम्या आहेत. नाही, कोण मॅनेज कोण करतंय? जे काय आहेत ना, ज्यांना वाटते की आपलं राजकारण खराब होत आहे कपिल पाटलांच्यामुळे, त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते माझी. पण तुमच्या विरोधात बीजेपीच्या लोकांच्या, बीजेपीच्या नेत्यांमध्ये कपिल पाटलांच्या बद्दलचं मत दूषित व्हावं की बाबा हे चाललं काँग्रेसमध्ये, मग आता याला उमेदवारी देऊन कसं चालेल, अशा प्रकारचा संभ्रम निर्माण व्हा नेत्यांमध्ये, म्हणून ह्या रीतसर पेरलेल्या बातम्या आहेत. या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. कधीही माझ्या मनामध्ये असा स्वप्नात सुद्धा विचार आला नाही जाण्याचं, तर बाजूला राहील. नाही पटेल, मी पत्रकारांबद्दलचा विषय निघाला म्हणून मला विचारतो की तसे तुम्ही कार्यकर्त्यांशी फटकून वागताय, विरोधी पक्षाच्या तसे पत्रकारांशीही फटकून वागताय. म्हणजे तुमच्या विरोधात सातत्याने बातम्या येत आहेत. म्हणजे काल मुख्यमंत्री शहापूरमध्ये आले होते. आजचे जर पेपर उघडून जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये कपिल पाटील यांच्या विरोधात बातम्या, आणि बातम्या अशा आहेत की तुम्ही जो लग्न सोहळा, विवाह सामुदायिक सोहळा केला तो दाखवण्यासाठी, भासवण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी तिथे काही प्रमाणामध्ये लग्न झालेल्या लोकांची पुन्हा लग्न लावली. हा काय प्रकार आहे? मला मुख्यमंत्र्यांना खुश करण्याची आवश्यकताच नाही, ते आधीच माझ्यावर खुश आहेत. त्यामुळे त्यांना काही खुश करण्याचा प्रयत्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे, ज्या काही बातम्या आलेल्या आहेत, तुम्ही या आदिवासी भागातच राहता, गेल्या अनेक वर्षापासून राहता. आदिवासी बांधवांचं तुम्हीच मला सांगा, तुम्ही सांगा मीडियाला, चला ज्याच्याकडे लग्न करायला पैसे नाही ते आदिवासी बांधव काय करतात सांगा. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहिलेलो आहे. मी सगळ्या दुर्गम भागात फिरलेलो आहे. जे पत्रकार जेवढे फिरले नसतील तेवढे मी फिरलो आहे. आता कोणाच्या पोटात काय दुखलं, कोणी बातम्या मॅनेज केल्या हे मला माहीत नाही. पण आपल्याकडे या दुर्गम भागामध्ये लग्न करायला पैसे नसले तर आदिवासी बांधव, मग ती लग्नाची मुलगी असेल, लग्नाचा मुलगा असेल, तर संमतीने एकमेकाच्या सोबत राहतात, त्यांना मुलं होतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, तुम्हालाही माहिती आहे. ही गोष्ट सत्य आहे, ही फॅक्ट आहे. मला सकाळपासून 3-4 लोकांचे फोन आले. मी बोललो माझ्या गाडीत बसा. आपण तर हे लग्न लावलं, त्यांचं लग्न लागलेली तुम्हाला अनेक लोक मी दाखवणार ज्यांच्याकडे, ज्यांना मुलं झालेली आहेत त्यांचं लग्न यायला लागलं. खऱ्या अर्थाने हिंदू सेवा संघ ह्याच्यासाठीच कार्य करते. 2 हेतू त्याच्यामध्ये आहेत. एक, आदिवासी बांधव त्यांची मुलं लग्नाची झाल्यानंतर कोणाकडनं कर्जावर पैसे घेऊन लग्न करू नये आणि लग्नाशिवाय राहून मुलं होऊ नयेत, हा हेतू ठेवून ते सार्वजनिक विवाह दरवर्षी करतात. मागच्या वर्षी विक्रमगडला 501 केली, तेव्हा मी त्यांना सहकार्य केलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी आपण शहापूरला 1101 करू. आता पुढच्या वर्षी मी 10 नोव्हेंबरला 3500 लग्न करणार आहे. आता एखाद्या 2 जोडप्यांना जर मुलं झाली असतील, त्यांचं लग्न झालं नसेल तर त्यांचं लग्न लावलं, ह्याच्यात वाईट काय झालं? बरं, आता त्याच्यात बातमीमध्ये काय दिलं, त्यांना भांडी देण्यासाठी. भांडी काय आयुष्यभर पुरणार? किती रुपयाला येतो एक स्टीलचा अंडा? किती रुपयाला येतो एक स्टीलची कळशी? किती रुपयाला येतात स्टीलची ताटं? किती रुपये येतात सांगा मला तो. आणि मुद्दा असा आहे की आम्ही त्यांना देणार आहोत, बरोबर? आम्हाला तर काय मिळणार नाही त्यांच्याकडून. बरं, त्यांच्याकडनं आम्हाला काही मिळणार असतं तर आम्ही धरून आणली, बरोबर? नाही, प्रसिद्धीसाठी केलं ना. पत्रकारांचं म्हणणं येतं की प्रसिद्धीसाठी, आता असं आहे, संख्या मोठी व्हावी म्हणून. ऐका, 1101 केली, दोनांच्यात मुळे प्रसिद्धी मिळणार आहे का? 1099 ह्याच्यावर ऑब्जेक्शन नाही कोणाचं. मग त्याच्यावर पण प्रसिद्धी मिळालीच असती मला 1099ला. बरोबर, मी डिक्लेअर केले असते तिकडे 1101 नाही झाली, 1099 आहेत. मी कोणाला आन्सरेबल नाही आहे की तुम्ही 1101 जाहीर केलं आणि 1099 का केली. माझं फाउंडेशन आहे, माझा मुलगा त्याचा अध्यक्ष आहे, हिंदू सेवा संघ हे आमचे मार्गदर्शक आहेत. आम्हाला कोणाला उत्तर द्यायचं आहे? असं काही नाही की आम्ही सरकारकडनं पैसे घेतले 1101 सांगून आणि 1099 केली तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत.
ह्याच्यामध्ये आम्हाला अनेक लोकांनी सहकार्य केलं. माझा मुद्दा असा होता सहकार्य की केलं तुम्ही जसं कार्यकर्त्यांशी फटकून वागता तसे पत्रकारांशी फटकून वागताय. नाही पत्रकारांना ऐका, मी तुम्हाला सांगतो, मी परत सांगतो, माझा पत्रकारांशी काही वाद नाही. ज्या कोणी पत्रकारांनी बातम्या छापल्या असतील ना, त्यांचं माझ्यापेक्षा जास्त प्रेम अजून कोणावर असेल. त्यांनी सांगितलं असेल बाबा अशा विरोधात बातम्या छापा, निवडणूक आलेल्या आहेत जवळ, कुठून तरी काहीतरी खुसपट काढायचं आणि बदनामच करायचं. पण निवडणूक एक मी तुम्हाला सांगतो, ह्याच्याने काही फरक पडत नाही. ही बातमी आल्याने काय फरक पडला? तुम्हाला पडला का? तुम्हाला माहिती आहे अशी लग्नाच्या आधी मुलं होतात. असं जो माणूस दुर्गम भागात राहतो त्याला हे माहीतच आहे. पण छापणारे पत्रकार दुर्गम भागातलेच आहेत. मगाशी पण तुम्ही सांगितलं मला की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भेटले, त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा अशी तर ही आदिवासी बांधवांमध्ये प्रथाच आहे. आता हे जर असं असेल तर आपले पत्रकारच तिकडे फिरत नसतील असं त्याचा अर्थ आहे. नाही, पत्रकारही ग्रामीण भागातून राहतात. मग ते आदिवासी भागांमध्ये जात नसतील, आदिवासी संस्कृतीची माहिती नसेल, असा अर्थ असू शकेल. प्रेक्षक, आजच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत पत्रकारांनी छापलेल्या आहेत, म्हणजे खरं तर खूप चांगला सोहळा शहापूरमध्ये झाला होता आणि सगळ्या निगेटिव्ह बातम्या आल्या. याचा अर्थ राजकारणाला सुरुवात झाली आहे, निवडणुकीला सुरुवात झाली. या निवडणुकी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत कपिल पाटील यांच्याशी. घेऊया एक छोटासा ब्रेक. शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य, पुण्यामधील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शियल आणि डे केअर, विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करता असणाऱ्या जेईई, IIT, नीट आणि सीईटी यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. पाटील साहेब, पुन्हा मुद्दा मी त्याच विषयावर येतोय की हजारो कोटीची कामं आणली, तुमचा दावा आहे की 2000 कोटी आणले, 3000 कोटी आणले, 2300 कोटी आणले. पण माझ्याकडे जे पण आले त्यांनी सांगितलं की हे सगळे हवेतले आकडे आहेत, तुमचा विकास कुठेही दिसत नाही. आता याला काय बोलायचं मला काही कळत नाही. मी फार काही जास्त खोलात जात नाही. 24 तारखेला कार्यक्रम झाला तेव्हा तुम्ही असते तर तुम्हाला माहीत पडलं असतं, किंवा तुम्ही 24 जानेवारीचे पेपर काढा, ज्यामध्ये केंद्र सरकारच्या परिवहन खात्याची जाहिरात आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी 12,500 कोटीचं पॅकेज. आता मी तर नाही जाहिरात दिली, जाहिरात केंद्र सरकारने केली. गडकरी साहेब त्याचे अध्यक्ष आहेत, त्याचे मंत्री आहेत. त्यांच्या खात्याकडनं जेव्हा हे भूमिपूजन झालं तेव्हा या लोकसभा क्षेत्रासाठी काय काय दिलेलं आहे त्याचं त्यांनी पॅकेज हे जाहिरात रूपाने त्या ठिकाणी दिलं. आणि ज्याचं भूमिपूजन झालं, जे माझ्या घराजवळचा रस्ता 8 लेन, हा करण्यासाठी गेली 3 वर्ष मी सतत पाठपुरावा करतो. आणि ते माझ्या पाठपुराव्यामुळे झालं हे गडकरी साहेबांनी भाषणात सांगितलं. त्या ठिकाणी 1185 कोटी रुपये त्याला आहेत. तुमचा नवीन बायपास जो आपण नवीन हायवे डिक्लेअर केला, शहापूर, मुरबाड, म्हसा, कर्जत, खोपोलीपर्यंत, ह्याला 485 कोटीच्या माझ्या मतदारसंघातला भाग आहे. टोटल त्याला 800 कोटी आहेत. पण माझ्या मतदारसंघातला जो भाग आहे वांगणीपर्यंतचा, तिथपर्यंत 480 कोटी रुपये आहेत. बडोदा एक्सप्रेसवे 5800 कोटी आपल्या मतदारसंघामध्ये. कल्याण मालशेज रस्ता 1500 कोटी रुपये. टनेलसाठी DPR बनवायचं काम सुरू आहे. जो मालशेज घाटातला टनेल आहे, घाटात नेहमी दरडी कोसळतात, रस्ता बंद होतो, ॲक्सिडेंट होतात. म्हणून कथोरे साहेबांनी मी त्याचा फार पाठपुरावा करतो. म्हणजे गडकरी साहेब इकडे आले की आम्ही दोघे त्यांना भेटतो, दिल्लीत जाऊनही भेटतो. 3000 कोटीचं टनेल आहे, त्याचं DPR बनवायचं काम सुरू आहे. DPR बनवून त्याला मंजुरी मिळाली की ते कामही मंजूर होणार. असं एकूण 12,000 कोटीचं पॅकेज हा केंद्र सरकारच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी दिलं. त्याचबरोबर मेट्रो 8,000 कोटी, भिवंडी शहराला 1500 कोटी. ही तुम्हाला आता जी सगळी कामं दाखवली ही 500-600 कोटी. मागचे जे हायवे सांगितले ते NUTची कामं आहेत. हे सगळ्यांची टोटल केल्यानंतर माझ्याकडे कागद आहे, तुम्हाला मी कागद देऊन जातो. हे 23,000 कोटीचं पॅकेज केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे झालेलं आहे. आता कामं दिसत नाही असा जर कोणाचा मुद्दा असेल
हो, हे कागदावर सुरू वाटतं आम्हाला. तर मी आपल्याला सांगतो, एक तर त्याचा चष्मा खराब झाला असेल किंवा त्याची दृष्टी बरोबर नसेल किंवा त्यानं बघायचं नसेल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो, मी काय आव्हान देत नाही, विनंती करतो, तुमचं चॅनल, तुमचे कॅमेरे त्यांना सोबत घ्या, मी सोबत येतो. जी कामं सुरू आहेत तिथं दिसणार ना की नाही दिसणार? अरे ग्रामीण भागामध्ये भिवंडीच्या 1 फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. 1 फुटाचा कॉन्क्रीट 50 वर्ष जाणार नाहीत. भिवंडी शहरामध्ये 1 फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते. कोणीतरी मुद्दा उपस्थित केला होता, लोकसभेतून डायरेक्ट काय आणलं जागा. मला तर काही कळतच नाही. कोणीतरी नाही, सुरेश टावरे असं बोलले, दोघे बोललेत, सुरेश टावरे आणि सुरेश म्हात्रे. आता लोकसभेचा असा कुठला हेडच नसतो. लोकसभेतून कधी पैसे येतात का हो? लोकसभेतून कधी पैसे आलेले आहेत का? लय पैसे केंद्र सरकार देते, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून पैसे येतात. लोकसभा कुठे पैसे देते का? लोकसभा कायदा करण्यासाठी आहे. आता हेच केंद्राचे 12,500 कोटी सांगितले मी तुम्हाला. भिवंडीच्या पाण्याच्यासाठी 206 कोटी रुपये मंजूर करून आणले होते अमृत योजनेतून. 8 वेळा टेंडर काढला, त्याची मुदत असते. त्या मुदतीत जर टेंडर तुमचं नाही झालं, स्वीकारलं, तर ते करता येत नाही. पुन्हा मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, नगरोत्थानमध्ये घेतलं. आता 268 कोटी लागतात त्या 100 MLD पाण्यासाठी, तेही मंजूर करून घेतलं आहे. त्याचं DPR तयार झालं आता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या कागदावर नाहीत, जे सिस्टम आहे. जसं रुपेश म्हात्रे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी की 52 रस्ते कॉन्क्रीटचे मंजूर झाले, परंतु अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टमचं काम न झाल्यामुळे रस्त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही. आता सुरेश म्हात्रेंनी रुपेश म्हात्रे साहेबांची ही बघावी ना इंटरव्ह्यू. रुपेश म्हात्रे साहेब बोलतात भिवंडी शहरात विकासाचं कामं सुरू आहेत, हे सांगतात काही केलं नाही. सुरेश टावरे सांगतात काही केलं नाही. आता हे तर मी इथं बोलत नाही ना, रुपेश म्हात्रे साहेब बोलतात. रुपेश म्हात्रेंनी काम केलं की तुम्ही केलं? त्यांनी त्यांच्या पत्रावर आलेली कामं ती असतील सुरू, म्हणजे त्यांचा पूर्व भाग. मीही पूर्वेत कामं मंजूर केलेत, पश्चिमेतही केलेत. जी कामं सुरू आहेत, पत्र तुमच्याकडे आहेत ना, माझं नाव आहे. त्यांचं पत्र असेल, त्यांनी मंजूर केले, त्यांचं नाव असणार, बरोबर की नाही? त्यांचं नाव असतील ते त्यांची कामं, माझं नाव असेल ते माझं काम. मग जी कामं मंजूर आहेत ते आपल्या तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ह्यानाच नाही तर जनतेलाही दाखवू आपण. कामं सुरू आहेत. आता सुरेश टावरे ज्या शहरात राहतात त्या शहरात जर त्यांना कॉन्क्रीटची कामं सुरू आहेत, ती दिसत नाही, पूर्ण नाही झाली, सुरू आहेत. अंजूर फाट्यापासून वंजारपट्टी नाक्यापर्यंतचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हे तर एक नवीन योजना गडकरी साहेबांनी काढली की एखाद्या शहराला बायपास झाला असेल तर त्या शहरातला आतला रस्ता एकदा करून द्यायचा. आता आपला होऊन 25 वर्षे झाली, 25 वर्षे झाली तरी गडकरी साहेबांकडनं तो रस्ता मंजूर करून आणला की तो भिवंडी शहरातला मंजूर झाला पाहिजे रस्ता. आणि भिवंडीचे महापौर उगीचंच कौतुक करत नाही माझं, ते त्यांच्या सभेतही सांगतात भिवंडी शहरासाठी जो माणूस विकासाला पैसे आणतो मी त्याच्याकडे जाणार. मला शहराची चिंता आहे, पक्षाशी काय करत? ते पक्ष बघत नाही, ते बघतात का काँग्रेसचा महापौर आहे आपण कसं काम करायचं. राजनोली उड्डाणपूल वगैरे हा काय प्रकार आहे? राजनोली उड्डाणपुलाचं आता ते रुपेश म्हात्रे साहेबांनी उत्तर दिलं ना. मला उत्तर द्यायची गरज आहे का? बोला तेव्हा मी काही खासदार नव्हतो, 2013ला ते मंजूर झालं. रुपेश म्हात्रे साहेबांनी सांगितली ती माहिती बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की जो ठेकेदार मिळाला तो ठेकेदार योग्य मिळाला नाही, त्यांनी काम रखडवलं. आता त्याच्यात आम्ही पाठपुरावा करून ते काम त्याच्याकडनं काढून दुसऱ्या ठेकेदाराला दिलं. आता ते सुरू झालं आहे, राजनोलीचं काम मागच्या 15 दिवसापासून सुरू झालं आहे. आता काही लोकांना माहीतच नाही तर करायचं काय. त्यांना असं वाटते अरे मग तुमचे आमदार आहेत ना तिथे ग्रामीणमध्ये शिवसेनेचे, त्यांची काहीच जबाबदारी नाही, फक्त माझी खासदाराचीच जबाबदारी आहे. पण हा जो विकास जो आणला आहे तो रुपेश म्हात्रेचे कार्यकर्ते, कपिल पटेलचे कार्यकर्ते, काम कोणी घ्यायचं, त्या कामाच्या टक्केवाऱ्या कोणी घ्यायच्या किंवा टेंडर कोणी मॅनेज करायचे, याच्यावरून हा विकास आणला असा सातत्याने एक आरोप होतो. नाही तर MMRDचं मी तुम्हाला सांगतो, मला आठवते मी रुपेश म्हात्रेंची मुलाखत बघितली, त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला आणि तो योग्य आहे. त्यांचा माझा त्या एका प्रकरणाच्या व्यतिरिक्त कशातही कधीही संघर्ष नाही. तो एक तेवढा 2000
2014 विधानसभेच्या निवडणुकीचा जो प्रसंग आहे त्याच्यानंतर भले आमचा समन्वय नसेल, बोलणं नसेल, पण आमचा कधीच संघर्ष नाही. कुठल्या कामाच्या बाबतीत कधी संघर्ष नाही. आम्ही समोरासमोर आलो नाही किंवा मी एखादं काम मागितलं तर त्याच्या कार्यकर्त्यांनी मागितलं म्हणून वाद झाला, असा कधीच प्रकार नाही झाला. आणि मुद्दा असा आहे की MMRDची जी कामं आहेत त्याचे टेंडर भरण्यासाठी त्यांच्याकडे एखादा ठेकेदार रजिस्टर असेल तोच ते भरू शकतो. त्याच्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या त्या ठेकेदाराने घेतला माझं कोणी कार्यकर्ता काहीच सप्लाय करत नाही. तर त्यांचं काय असेल तर मला माहीत नाही. माझ्या माहितीप्रमाणे तेही नसावं, कारण त्याच्यासाठी विकास थांबला असा प्रकार नाही. हे निकालाच कोणी जे सांगितलं ना हे साफ खोटं आहे. त्यांचा माझा जो प्रसंग झाला त्याच्यात जे काय झालं ते तिथंच थांबलं. त्याच्यानंतर त्याची वाच्यता नाही, चर्चा नाही, काय नाही. पण विकास होऊ नये ह्या मताचा त्यांनाही विधानसभा लढायची, मलाही लोकसभा लढायची. आमचा वाद असेल तर विकास कसा थांबवणार? ही गोष्ट खोटी आहे. त्यांनी सांगितलं, मी ठासून सांगतो या गोष्टीत काही तथ्य नाही. नाही, काही तथ्य नाही त्याच्यात. आता प्रश्न राहिला विकासाचा. बाळामामा म्हात्रे यांची मुलाखत खूप सध्या गाजते. त्याच्यामध्ये एक त्यांचा मुद्दा असा होता की माझ्या परिसरामध्ये मी गोडाऊनचे पट्टे विकसित केले, अत्यंत चांगल्या प्रकारे विकास झाला. कपिल पाटील यांना एक प्रश्न विचारला की त्यांचं गाव का अजून सुधारला नाही, की त्यांच्या गावामध्ये का विकास झाला नाही. त्याला कारण असं म्हणजे स्पष्ट आरोप आहे की तुम्ही बिल्डरांकडून, ठेकेदारांकडून टक्केवारी घेता. आता काय ज्याला कावीळ झाले त्याला सगळे पिवळे दिसतात. नाही, खोटं या खरं आहे. ज्याला कावीळ झाले ना त्याला सगळे पिवळे दिसतात. तुम्ही किती वर्षापासून मला ओळखता? तुम्ही सरपंच असल्यापासून. कपिल पाटील कोणाच्या बापाचा कधी चहा पिला असेल तर तुम्ही सांगावं. कोणीही कधी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे किंवा कमिशन मागतो, हप्ते मागतो, मला तुम्ही सांगा तुमच्याकडे कधी असा प्रसंग आला? पण माझ्याकडे बिल्डर येत नाही असं त्यांना शोध लागला आहे ना, तुमच्या उपस्थितीत घेऊन या. ते घाबरतात बिल्डर तुम्हाला. तुमच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत त्या बिल्डरांना घेऊन या. त्यांना जे पाहिजे ते सहकार्य करायला आहे. कधीही हे असे खोटे आरोप करू नये ना, लोकांना न पटणारे आरोप करू नये. कपिल पाटील भ्रष्टाचारी नव्हता, नाही आणि नसेल. तुम्ही टक्केवारी ह्या बाबतीत काय प्रश्न येतो टक्केवारीचा? कोण कशासाठी टक्केवारी देणार? कधी घेतली का? म्हणून मी सांगतो ना, ज्याला कावीळ होते त्याला सगळे पिवळे दिसतात. आता अजून स्पष्ट बोलण्याची काय गरज? त्यांच्या भागात जसा विकास झालाय तसा तुमच्या गावाचा स्पेसिफिक त्यांनी तुमच्या गावाचं नाव. माझ्या गावामध्ये जवळजवळ 18 ते 20 लाख फूट गोडाऊन झालेलं आहे. बाकी राहिलेला पोर्शन असा आहे की दुर्दैवाने आमच्या आधीची पिढी यांनी काही जमिनीचे व्यवहार केले. त्यावेळेला 1,51,000 रुपये एकरी काही लोकांनी जागा दिल्या आणि तो व्यवहार तसंच अर्धवट राहिला. त्यानंतर ती कोणीतरी कंपनी टेक ओव्हर केली आणि मग पुन्हा 17 लाखाने व्यवहार केले, तेही पूर्ण नाही झाले. आता एकाने अर्धी घेतली, दुसऱ्याने अर्धी घेतली, तिसऱ्याने अर्धी घेतली, असं करून सगळं कोणाचाच गट होत नाही. आणि भूदान जवळजवळ 280 एकर जागा माझ्या गावामध्ये भूदानची आहे. भूदानाच्या जागेमध्ये बांधकाम करता आपल्याला येत नाही, त्याच्यामध्ये फक्त शेतीच करावी लागते. हा विषय त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कुठला बिल्डर माझ्याकडे आला होता त्याचं जर नाव विचारलं असतं ना तर आपण त्या बिल्डरला इथून आता मीडियाच्या समोर फोन लावला असता. कपिल पाटील कधी निवडणुकीलाही कोणाला पैसे मागत नाही. तर हे असे हप्ते मागण्याचा काय प्रश्न आहे? तुम्ही बघाल, मी तुम्हाला सांगतो, माझ्या गावाला जो विकास होईल ना तो कुठेच होणार नाही. माझ्या गावामध्ये माझ्या घरासमोरचा परिसर आहे, तर बघा आता तिथं कसे टावर उभे राहणार. आम्ही गोडाऊनचा विकास इथं थांबवला. खरा विकास करायचा असेल आपल्याला तर अशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट आल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या गावाचं स्वरूप बदलून शहराचं स्वरूप येईल. आता 7 किलोमीटरवर माझं गाव आहे ठाण्यापासून, आणि 7 किलोमीटर असलेल्या गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने असा विकास होईल. नाही, आधी ह्या अडचणी आहेत ना, मी सांगितलं त्या अडचणी. भूदान आहे, 2-3 बिल्डर वेगवेगळे ज्यांनी जागा घेतलेल्या आहेत, ज्यांचं मॅचिंग होत नाही, हे सगळे प्रकार आहेत. हे ऑन पेपर आहेत. त्याच्यामुळे काय मला खोटं सांगण्याची गरज नाही. तुम्ही कोणाला गावातल्या माझ्या विचारलं ते सांगतील
भविष्यकाळात आणि दुसरं असं आहे की माझ्या गावामध्ये आम्ही एक पथ्य पाळलं की हे बिल्डिंग बनवणारे लोक जे आहेत ते फार येतात ठाण्याजवळ असल्यामुळे. मानकुलीला झाल्या पण आमच्या गावात आम्ही होऊ नाही दिल्या, कारण त्या सगळ्या अनधिकृत बिल्डिंग आहे. अनधिकृत बिल्डिंगमध्ये वाटेल तशा बांधतात आणि कमी भावात विकल्या जातात. माझं गाव अजून शाबूत आहे. माझ्या गावामध्ये लिगली काम होऊन माझ्या गावचा जो शेतकरी आहे तो 100% सक्षम होईल. तर तिकडे लिगली जे बांधकाम होणार त्याच्यामध्ये त्याला रेट खूप येणार. आता मानकुलीला 2200-2300 रुपयाने विकतात. जर लिगली काम लोडाचं चालू आहे मानकुलीमध्ये तर 6,500 रुपये बुकिंग आहे. तसंच माझ्या गावात झालं तर माझं गावचं काम तर अजून जवळ, त्याच्यामुळे अजून जास्त डेव्हलपचा रेट येणार. आणि हे हप्ते खाणे हे आपला धंदा नाही हो, आपले संस्कार नाही. जनतेच्या सेवक आहोत आपण, बिन पैशात जनतेची सेवा करतो. दुसरा एक प्रश्न निवडणुकीच्या संदर्भातला की जसं शिवसेनेने तुमचं काम केलं, तुम्ही जेव्हा उभे होतात तसं शिवसेनेने तुम्हाला भरभरून मतं दिली, दिवस रात्र त्या लोकांनी मेहनत केली असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तुम्ही जे मान्य केलंय की त्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. उद्या ही जागा शिवसेनेला गेली आणि शिवसेनेचा जर उमेदवार असेल तर कपिल पाटील काय करणार? शिवसेनेला गेली म्हणजे तुमच्या चॅनलवर मी बघितलं की शिवसेना ही जागा मागते. काही लोकांनी सांगितलं की शिवसेनेची ही दादागिरी आहे, आम्ही ती घेणार जागा. आता जागा घेणं सोडणं हे माझ्या वरिष्ठ पातळीवरच्या लोकांच्या हातात आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमचे मुख्यमंत्री आहेत, आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, हे निर्णय करतील. उद्याच्या दिवसात समजा त्यांनी निर्णय केला की भिवंडी लोकसभा आपल्याला शिवसेनेला सोडायची आहे तर माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. शिवसेनेने मला निवडून दिलं तर माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे त्यांचे उपकार फेडण्याची. ज्याला कोणाला शिवसेना उमेदवार देईल त्याचं काम करून त्याला निवडून आणू की. बाळामामांना तिकीट मिळालं, कोणालाही तो माझा इश्यू नाही. प्रकाश पाटील ऐका, मुद्दा असा आहे, मला कोणी विचारलं तर मी सांगणार प्रकाश पाटलांना उमेदवारी द्या. मला जर विचारलं तर माझा काही संबंध येत नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हे चोंबडापणा करण्याची मला गरज नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, ते देतील त्याला, कोणाला देऊ दे. मला विचारलं, ऐका मला विचारलं तर मी प्रकाश पाटलांचं नाव सांगेन. सुरेश म्हात्रेला मिळो, रुपेश म्हात्रेंना मिळो, प्रकाश पाटलांना मिळो, अजून कोणी नवीन येवो, श्रीकांत शिंदेनं उचलून तिथून इथं आणला तरी चालेल. एकदा पक्षाने भूमिका घेतली ही आपण ही जागा सोडली, आता ही शिवसेना लढणार आहे, त्यांचा उमेदवार कोण द्यायचा त्यांचा प्रश्न आहे. मला काही त्याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार आहे? अजिबात बोलण्याचा अधिकार नाही आहे. पण त्याचा दावा रास्त आहे की नाही? कारण त्यांची ताकद, शिवसेनेची ताकद तुमच्या मतदारसंघात जास्त आहे. नाही, चुकीचं आहे. ते मागणं योग्य असेल पण दावा रास्त नाही. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. कोणीतरी तुमच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की कल्याणची निवडणूक बघा, भिवंडीची निवडणूक बघा, जिल्हा परिषद बघा, बाजार समिती बघा, हे सगळं तुम्हीही बघा. मी अतिशय नम्रतेने सांगतो, भिवंडी लोकसभेमध्ये जेव्हा आम्ही एकत्र लढलो, तुमच्यासमोर गणित आहे, तुम्ही मतं सांगितली, मला सांगायची गरज नाही. 4,11,000 मतं मला मिळाली, 3,01,000 विश्वनाथ पाटील साहेबांना मिळाली, बरोबर. विधानसभा झाली, त्यानंतर स्वतंत्र लढलो की नाही आम्ही. विधानसभेमध्ये शिवसेना आणि BJP यांच्या मतांची आकडेवारी काढा, आम्ही 17,000ने जास्त आहोत. किती? 17,000ने BJP जास्त आहे माझ्या लोकसभेमध्ये. त्याच्यानंतर जिल्हा परिषद झाली. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 7,000 मतं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये BJPची जास्त आहे. तुम्ही लोकसभा हरला, जिल्हा परिषद हरला. ऐका ना, मी सांगतो का हरलो त्याचं कारण आहे. 12 जागा माझ्या अशा आहेत ज्या 100च्या आत हरलो. आम्ही काय लढलो? एकट्याने लढलो. शिवसेनेसोबत कोण कोण होतं? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, कम्युनिस्ट, 5 पक्ष घेऊन आमच्याशी लढले. 5 पक्ष. आता हे 5 पक्षाची एखाद्या मतदारसंघात 100 मतं असूच शकतात का नसू शकतात? बरोबर. हां, तुम्ही काही केलं, समजा आपण असं बोललो की या मतदारसंघामध्ये कम्युनिस्ट नाही, त्या मतदारसंघामध्ये मनसे नाही, या मतदारसंघामध्ये काँग्रेस नाही, पण 15-20 गावं मिळून 100 मतं असू शकतात की नाही? त्याच मतांचा फटका बसला आम्हाला. नाही तर BJPची जर युती झाली नसती
तर BJPने 35 जागा जिंकल्या असत्या जिल्हा परिषदेमध्ये. हे मीच सांगतो असं नाही. तुम्ही कधी कथोरे साहेबांना बोलवा इंटरव्ह्यूला, त्यांना विचारा. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय झालं आता जिल्हा परिषदेचा अधिवेशन जिल्हा परिषदेमध्ये 5 पक्षाची युती होती. भिवंडीत किती जागा माझ्या निवडून आल्या? 8. सेनेच्या आल्या 9. काँग्रेसची 1, राष्ट्रवादीच्या 3. आता सेनेच्या पण 9 झाल्या ना निवडून 5 पक्षाची मदत घेऊन. मी एकट्याने 8 जिंकल्या. मग ताकद माझी की त्यांची? कृषी उत्पन्न बाजार ताकद माझी की त्यांची? आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक मोठा किस्सा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही अशीच मोड बांधली. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, श्रमजीवी संघटना, कम्युनिस्ट, अजून कुठला पक्ष बाकी असेल तो सगळे घेतले. BJP एकटी. 18 पैकी BJPने 8 जागा जिंकल्या. शिवसेनेने 5 जिंकल्या. 3 काँग्रेस, 3 राष्ट्रवादी, 1 मनसे. मग मोठं कोण? तुमचं म्हणतात BJPच मोठी आहे तुमच्या मतदारसंघात. ऑफकोर्स. तुम्ही 5 पक्ष 6 पक्ष एकत्र आल्यानंतर तुमच्या 5 जागा येतात निवडून. तुम्ही आमचं पाणीपत करायला पाहिजे. तुमची जर ताकद आहे जास्त ना, तुम्ही आमचं पाणीपत करायला पाहिजे. पण मी हे सांगत नाही की शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनेची ताकद आहे, पण त्यांचा दावा चुकीचा आहे. हे मला मिळाली माहिती, खरं खोटं मला माहीत नाही. जेव्हा उद्धव साहेबांनी सगळ्यांना बोलवलं होतं तेव्हा उद्धव साहेबांनी आकडेवारी त्यांच्याकडे ठेवली होती. एका शिवसैनिकांनीच मला सांगितलं की भिवंडी लोकसभेचा आग्रह जेव्हा धरत होते, मी 60 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो, तेव्हा उद्धव साहेबांनी आकडेवारी ठेवली की तुम्ही मागता, मग विधानसभेला आपण एवढ्या मताने मागे आहोत, जिल्हा परिषदेला एवढ्या मताने मागे आहोत, तुम्ही कसं सांगता आपण जिंकणार? BJP पुढे आहे. हे खरं खोटं मला माहीत नाही. मला एका शिवसैनिकांनी सांगितली ती माहिती ऐकू माझी, मी सांगतो तुम्हाला. खरं खोटं माहीत नाही, पण मी सांगितलं हे गणित हे कागदावर आहे, रेकॉर्डवर आहे. विरोध खूप आहे माझ्या पदार्थ. विरोध कोणाला नाही. नाही, कपिल पटेल म्हणून सगळे पक्ष जर एकत्र येत असतील तर याचा अर्थ विरोध तुम्हाला जास्त आहे. असं आहे. सगळे पक्ष म्हणजे कुठले पक्ष? कोण? शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार आहे? सगळे पक्ष म्हणजे काय? नाही, निवडणुकीत नाही. मी सांगितलं सर्व लोक तुमच्या विरोधात आहेत. त्याचं कारण असं आहे की मला हा विरोध मी एकदम आनंदाने स्वीकारतो. त्याचं कारण असं आहे, मी जर विकास करत असेल आणि माझी चूक असेल तर त्यांनी एकत्र यावं माझ्या विरोधात. विकासाला विरोध आहे. या चुका मी करतच राहणार. त्यांचा विकासाला येस. दुसरा कशाला विरोध आहे? दुसरं कपिल पाटलांनी काय कोणाची प्रॉपर्टी घेतली? कपिल पाटलांनी काय भानगडी केल्यात? कपिल पाटील का पोरं घेऊन फिरतात, दहशत निर्माण करतात? तुमची दहशत आहे ना. काय दहशत आहे माझी? कपिल पाटलांची दादागिरी तुमच्या मतदारसंघामध्ये आहे. काय दादागिरी? पोलीस स्टेशन किंवा सगळं वर्चस्व तुमचं आहे. नाही, कोणावर दादागिरी केली? एक माणूस माझ्याकडे आणा, याला दादागिरी केली. तुम्ही दादागिरी केली नाही असं म्हणणं. कोण माणूस आणा ना एक समोर, यांच्याबद्दल तुम्ही सांगाल ना, ते अशा अनेक माणसं मी उभी करेन. ते दादागिरी करतात. अरे काय आता ते काय सांगायला पाहिजे का? तुम्हाला माहिती, तुम्ही ओळखत नाही का त्यांना? जे कोणी करतात आमच्याकडे जे येतात ते जनतेचं म्हणणं की कपिल पाटलांची तिकडे दहशत आहे. कोणावर माझी दहशत आहे ते जर सांगितलं तर मला बदलता येईल ना, की बाबा मला हे नवीनच माहीत पडलं. माझं हे अंग माझ्यात आहे हे मला माहीतच नव्हतं. ते तुमची दहशत नाही असं तुमचं म्हणणं आहे. आता हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्हालाही माहीत आहे. कोणी सांगितलं असेल ना तर आपण त्याला घेऊन सोबत जाऊ. ज्याला कोणाला दमदाटी केली त्याला विचारू, बाबा तुला दम दिला का रे? मी तुझ्यावर दहशत निर्माण केली का? तुझं काही खेचून घेतलं का? आपण विचारू ना त्याला. अडचण काय? जनतेच्या समोर जाऊन दूध का दूध, पाणी का पाणी करायला काय प्रॉब्लेम आहे का? तुझा दावा तोच आहे की मी कायदा मांडणारा माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबर कोणी माणसं नसतात. ते कायदा तुमच्या हातात आहे, पण सरकार तुमचा नाही. तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला DCP ACP कधीही कोणाला विचारा. तुमच्या वाड्याच्या पोलीस स्टेशनला विचारा ना. खासदारांचा फोन आला तर प्रेशरसाठी असतो का? विचारा. तुमच्याजवळ आहे. मला प्रशासन समजते. माझा कार्यकर्ता चुकला असेल तर मला ते आधीच समजते की चूक याची आहे. गुन्हा दाखल झाला असेल तर पोलीस काही करू शकत नाही. मी त्यांना सांगतो त्याला बेल करायला मदत करता येईल तर बघा. माझा कार्यकर्ता चुकला, ठीक आहे, एक संधी त्याला द्या. दबाव काय टाकणार? मी दबाव टाकून काय केस मागे येते काय? नाही. असं कधी झालं का की पोलिसांचा वापर केला,
आणि अमुक कार्यकर्त्याला उगीच जेलमध्ये टाकलं, तमक्याला जेलमध्ये टाकलं, असं काही प्रकार आहे का? पब्लिक टू पब्लिक कधी दादागिरी केली का? कोणाला दादागिरी? मला तर हे काय आश्चर्यच वाटतंय. कोणाच्या डोक्यात नाही सुपीक प्रश्न आला? कोणाच्या डोक्यात ना सुपीक प्रश्न आला? मला माहिती तर पडू दे. तुम्ही नाव सांगत नाही. नाही अरे त्रास व्हायला पाहिजे, दादागिरी तर करता आली पाहिजे. शिवसैनिकांना कोणाला त्रास दिला असेल, मी मगाशी सांगितलं की तुम्ही माझ्यासमोर एक उदाहरण आणा. जर शिवसैनिकांना त्रास दिला असता तर प्रकाश पाटील, विश्वास थळे यांची माझी मैत्री अजून नसती. त्यांची माझी अजून मैत्री आहे, अजून बोलतो. परवाही विश्वास थळे साहेबांचं माझं बोलणं झालं. मी आता कार्यक्रम ठेवला तर मी प्रकाश पाटील साहेबांना फोन केला होता, पत्रिकेत नाव टाकतो तुम्ही या, केला होता फोन. मी व्यक्तिगत संबंध आणि राजकारण वेगळं ठेवतो. ज्याला कोणाला जमत नसेल, तो राजकारण आणि व्यक्तिगत संबंध एकत्र करत असेल, त्यांना वाटत असेल. मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, ह्या माझ्या मतदारसंघामध्येच जाऊ द्या, ह्या पृथ्वी तळावर माझा कोणी दुश्मन नाही. पण मला कोणी दुश्मन समजत असेल तर मी काय करू? हा माझा दोष नाही, त्याच्या मानसिकतेचा दोष आहे. माझा कोणीच दुश्मन नाही. नाही तर तुम्ही आता सांगितलं बाळा म्हात्रेला तिकीट दिलं तर काम करणार का? मी सांगितलं करणार. पक्षाचं धोरण आहे. पक्षाने एकदा जागा सोडली, ती शिवसेनेला गेली, उमेदवारी कोणाला द्यायचं तर उद्धव साहेबांचा प्रश्न आहे. मी त्याच्यात थोडी सांगणार की तुम्ही आमक्याला द्या, नाही तर आम्ही काम नाही करणार. मी कोण लागून गेलो माझ्या पक्षाच्या पुढे? माझ्या मताला काही किंमत नाही माझ्या पक्षामध्ये. माझ्या पक्षाचं मत महत्त्वाचं माझ्यासाठी. नाही तर कोणीतरी तुमच्याकडे येऊन सांगतो जनमत घेऊन BJPवाल्यांनी उमेदवार द्यावा, असं काही एकट्याचं जनमत असते का? या लोकसभा क्षेत्रामध्ये 18,58,247 मतदार आहेत. या 18,48,247 मतदारांच्या मताला किंमत आहे. एक माणूस सांगतो म्हणून जनमत कसं असणार? आता तुम्हालाच सांगितलं होतं ना, तुम्ही सर्वे करा. आमच्या पक्षाने 2 सर्वे केले, काँग्रेसचा एक सर्वे, त्याचा रिपोर्ट माझ्या हातात आहे. तुम्हाला दाखवेन मी. आता मी आणलं नाही, आणलं असतं तर बरं झालं असतं. मला माहीत नाही प्रश्न येणार आहे. नाही पण जनमताचा कौल काय असेल तुमच्या बरोबर आहे तुम्हाला वाटतं? येस, जनमताला मोदीजींनी केलेला विकास, मुख्यमंत्र्यांनी केलेला विकास, त्यांच्या माध्यमातून या लोकसभा क्षेत्रासाठी मी केलेलं काम, या कामाच्या जोरावर जनता पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिली तर 100% मला लोकसभेत पाठवणार. तुम्ही निवडून येणार? 100% येणार. पाटील, आम्ही जेव्हा मुलाखत तुमच्या प्रकाशित करतोय त्यावेळेस त्या व्हिडिओच्या खाली काही बऱ्याचशा कॉमेंट्स असतात आणि ते प्रश्न लोक विचारतात. जर तुम्ही चुकीचं बोललं असेल तर त्याला उत्तर दिलं जातं. तुम्ही खरं बोलत असेल तुमचं अभिनंदन केलं असतं, तुमचं कार्यकर्तेही तुमचं अभिनंदन करतात, काही विरोधक तुमच्या विरोधात बोलतात. म्हणजे रोहित चौधरी म्हणून आहेत, त्यांची कॉमेंट्स आहे की मुरबाडला तुम्ही गाजर दाखवलं, जे रेल्वेचं असेल की इतर प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये कपिल पाटील यांनी आम्हाला गाजर दाखवलं आणि ती कॉमेंट्स त्या यूट्यूबच्या वर आहे, खाली त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. नेमकं काय प्रकार आहे मुरबाड? मुद्दा असा आहे बघा, गेल्या 50 वर्षापासूनची रेल्वेची मागणी मुरबाडची आहे. हो, 50 वर्षापासून मुरबाडच्या रेल्वेला कधी सर्वेमध्येही कोणाला आणता आलं नाही. ते सर्वेमध्ये आणणारं कपिल पाटील आहे. मुरबाडच्या सर्वेसाठी बजेटमध्ये तरतूद केली. आता ही तरतूद किती केली ह्याच्यावर पण चर्चा करतात लोक. आता सर्वेला पैसे किती लागतात मला सांगा? सर्वेला लागतात 1 लाख रुपये. पण तेवढी तरतूद झाली. बजेटेड तरतूद 1 लाखाची असेल, मग त्याला 1 कोटी लागले तरी पैसे देता येतात बजेटमध्ये. पण काही सहकाऱ्यांनी त्याचंही राजकारण केलं. अरे बाबांनो, तुम्ही ते पण नाही आणू शकले ना. मग जर ते पण तुम्हाला आणता आले नसतील तर मग कसं काय, मला काही कळतच नाही. अशा पद्धतीने जर आपले सहकारी ह्या विषयाला घेत असतील तर ते वाईट आहे. 50 वर्षे थांबले, 50 महिने तर द्याल की नाही? मी बरोबर त्या प्रश्नाच्या पाठीमागे आहे. मुख्यमंत्री महोदयही त्याच्यामध्ये कायम लक्ष ठेवण्यात आणि मला सहकार्य करतात. पियुष गोयल रेल्वे मंत्री यांच्या घरी मी मागच्या 2 महिन्यापूर्वी गेलो. त्यांना सांगितलं की ये रेल जो मुरबाड की है टिटवाला से मुरबाड तक, चुनाव से पहले मुझे कुछ भी करके होनी चाहिए. त्यांनी मला शाश्वत केलं की बजेट याच्या निवडणुकीच्या पूर्वी हे मी जाहीर करतो असं त्यांनी सांगितलं. पण शेवटी केंद्र सरकारचा हा कारभार आहे. अनेक गोष्टी अनेक टेबलावर फिरून येत असतात. माझा सततचा पाठपुरावा आहे.
मला असं वाटतं की काय गाजर बिजर नाही. गाजर दाखवण्याचं कारण काय? ते मुरबाडला कशासाठी गाजर आहे? मुरबाडला रेल्वे मिळणार, 100% मिळणार. कधी मिळेल? आपल्याला जर परमेश्वराने साथ दिली, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर होईल. परमेश्वराचा आशीर्वाद नसला तर तुम्ही त्या प्रयत्नामध्ये आहात. निवडणुकीच्या नंतर मिळेलच मिळेल. मी 100% सांगतो मिळणार. असे अनेक प्रश्न आहेत. जसं एक शहापूर बावली धरणात एक प्रश्न आहे, तोही तुम्ही त्यांना गाजर दाखवलं असं त्यांना म्हणणं आहे. शहापूरच्या बावली धरणाच्या बाबतीत काल मुख्यमंत्री महोदयांनी भाषणात सांगितलं. तुम्हाला मी ती क्लिप देईन. वरचे जे लोक आहेत इगतपुरीचे, त्या लोकांनी त्यांचं पाणी आपल्याकडे येऊ नये म्हणून अपील केलेलं आहे. कोर्टात गेले ते. हां, आता ते अपील ही दुरुस्त करून सरकारने बाजू मांडलेली असं मुख्यमंत्र्यांनी काल भाषणात सांगितलं. आणि ते अपिलाचा निर्णय लावून लवकरात लवकर तुमची योजना मंजूर करा असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. शहापूरच्या बावली धरणाचा जो विषय आहे, पाण्याची योजना आहे, ती फक्त आणि फक्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेच करणार, असं कोणी करणार नाही. काय गाजरबिजर दाखवण्याचं कारण नाही. 5 वर्षात नाही झाली ती. नाही, 5 वर्ष त्याला अनेक अडचणी आल्या. या अडचणी आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यापूर्वी तिथे राष्ट्रवादीचे आमदार असायचे, राष्ट्रवादीची सत्ता, अजितदादा मंत्री द्यायचे. झालं का? झालं का? तेव्हापासूनची मागणी आहे, नाही झालं. तुमच्या काळामध्ये पण नाही झालं. आम्ही करतोय ना. आता त्याला पाणी आरक्षित करून घेतलं 7.63. तुम्हाला पत्र दिलं, माझं अभिनंदन केलं जिल्हा परिषदेने. मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा जेव्हा बैठका झाल्या माझ्याच पत्रावर झालेल्या आहेत. आणि पांडुरंग बरोबर माझ्यासोबत असायचे. सुरुवातीला तो माझ्या विरुद्ध चालत होता पाण्याच्या योजनेसाठी. त्याला असं वाटत होतं की याचं सगळं श्रेय मला मिळेल. तर त्याच्या लक्षात आलं की खासदारांना सोबत घेतल्याशिवाय हे होणार नाही, म्हणून आम्ही दोघं सोबत जायला लागलो. मी त्याला सोबत घेतलं. मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा खाजगीत गेलो तेव्हाही माझ्यासोबत होते, जेव्हा बैठका लावल्या तेव्हाही होते. मुख्यमंत्र्यांनी कालही शाश्वत केलं की 100% शहापूरच्या पाण्याच्या प्रश्नाच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून तुम्हाला पाणी मिळेल याची व्यवस्था मी करणार. पाणी मिळेल 100% पाण्याची योजना मंजूर. भिवंडीच्या ड्रेनेज संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर खूप टीका होते. मी ऐकलं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भिवंडीच्या ड्रेनेज सिस्टमचं श्रेय खासदार घेतात, असं काहीतरी आलं. माहिती नसली की लोक असं बोलतात, त्याला काय करणार. एक माहिती अशी बरोबर आहे की यशस्वी कडू या महापौर असतानाचा तो विषय आहे. तेव्हा मी खासदार नव्हतो. हा ड्रेनेज सिस्टम ठराव मंजूर झाल्यानंतर महापौरांनीच जाऊन नंतर विरोध केला. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. त्याच्याबरोबर त्या विलास पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या आघाडीतून झाल्या होत्या असं वाटतं, मला परफेक्ट माहीत नाही. पण तेव्हा काँग्रेस, शिवसेना हे सगळे हे ड्रेनेज सिस्टम होऊ नये याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना पृथ्वीराज चव्हाणांकडे त्यांनी साकडं घातलं आणि ते फाईल अशी डब्यात पडली होती. त्यानंतर प्रतिभा पाटील महापौर झाल्या, मी खासदार होतो, त्या माझ्याकडे आल्या. त्यांनी मला सांगितलं, काका म्हणजे त्या मला सुनेसारख्या आहेत, आर पाटलांच्या सून म्हणजे. त्यांनी सांगितलं, काका हे काम गेल्या अनेक वर्षापासूनचं ठप्प झालेलं आहे, काही करून हे झालं पाहिजे. मी मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांना घेऊन गेलो. मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर लिहिलं की याचा स्टडी करून सादर करावा, असं करावे. ते त्यांनी सगळी माहिती घेऊन ते सादर केलं. त्याला मुख्यमंत्री महोदयांनी मंजुरी दिली. त्याचं रिवाइज एस्टिमेट 528 कोटी काहीतरी झालं, 403 कोटीचं. आता हे झाल्यानंतर इन बिटवीन मधल्या काळामध्ये असा प्रसंग आला, तिथे म्हसे म्हणून एक आयुक्त आले. त्या म्हसेनं असं वाटायला लागलं की हे एक्सेलेशनचे पैसे विनाकारण जातात. त्यांनी शासनाला पत्रव्यवहार करून सांगितलं की हे असं असं आहे, हे मंजूर करू नये. त्याच्यामुळे ते परत खटाईमध्ये गेलं. व पुन्हा मुख्यमंत्री महोदयांकडे जावेद दलवी महापौर झाल्यावर पुन्हा त्याचा पाठपुरावा सुरू झाला. सतत तुम्ही कधीही जावेद दलवींना विचारू शकता, फोन करून विचारू शकता. जावेद दलवी तुमचे खूप चांगले मित्र आहेत का? हो, मैत्रीचा प्रश्न काय नाव नेहमी घेत आहे असं आहे. काँग्रेसचं काम करतात, भाजपचं काम करतात? नाही, तो काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्याला फक्त शहराच्या विकासाचं पडलेलं आहे आणि मलाही पडलेलं आहे.
मला असं वाटतं या शहराचा विकास करण्याच्यासाठी मला जो सहकार्य देईल त्याला सोबत घेऊन जाणार, जो विरोध करणार त्याला सोडून जाणार. तो कुठल्या पक्षाचं हे बघण्याचं काय कारण आहे? बरं, महापौर काँग्रेसचं असलं तरी काय BJPचे आणि शिवसेनेचे आमच्या युतीचे लोक जाणार नाही त्या रस्त्यावर? अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचा फायदा आमच्या लोकांना होणार नाही? मग निव्वळ काँग्रेसचा महापौर आहे म्हणून काय विकास थांबवायचा का? उलट ते पाठपुरावा करतात, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून मी त्यांचं सारखं नाव घेतो की बाकीच्यांनी प्रेरणा घ्यावी. विकास करायचा असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे, हे त्याच्यासाठी मी सांगतो. मग ज्यावेळेस दलवी महापौर झाल्यावर मी परत मंत्रालयात बैठक लावली, त्याच्यातनं तोडगा निघाला नाही. मग मुख्यमंत्र्यांना परत एकदा सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सचिव या नगरविकासच्या आहेत मनीषा म्हैसकर मॅडमना आदेश दिले की हे करायचं आहे आपल्याला, कॉन्क्रीटचे रस्ते अडलेले आहेत, त्याच्यासाठी लवकरात लवकर याच्यातनं मार्ग काढा. तर त्यांनी फोनवर त्यांना सांगितलं की असं आहे साहेब, हे अमाऊंट जास्त होते. मशीनचं म्हणणं असं आहे की विनाकारण एक्सलेशनचे पैसे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, जो कोणी ठेकेदार आहे त्याला बोलवा, त्याला सांगा आपल्या या फॉर्मॅटमध्ये जी अमाऊंट बसते त्याच्यात करायला तयार आहे का. त्यांना बोलवल्यानंतर त्यांच्याच लेवलला चर्चा झाली. त्यांनी आयुक्तांना अधिकार दिले होते. आयुक्तांनी त्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांचा काही आकडा झाला असेल, तो आकडा परत मंत्रालयात गेला, पुन्हा ठप्प झाला. कारण ती अमाऊंट जास्त होती. राज्य सरकारचं म्हणणं असं होतं म्हैसकर मॅडमचं की ह्यांनी 428 ते करावं, 403 करावं. ह्यांचं म्हणणं होतं ठेकेदाराचं की 428 कोटी मिळावे. आता 548चे 428 ही मर्यादा आल्यावर साहजिकच तो मागे पुढे करत असेल. मला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. मला फक्त इंटरेस्ट एवढा होता की कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजे. जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं काम होत नाही तोपर्यंत वरती कॉन्क्रीटचे टेंडर MMRD काढत नाही. आणि त्याच्यासाठी मी सतत त्याचा महापौरांना घेऊन पाठपुरावा करत होतो. शेवटी फायनल मिटिंग एक मुख्यमंत्र्यांकडे झाली आणि मुख्यमंत्र्यांनी 428 कोटीला मान्यता दिली. आता ह्याच्यामध्ये किस्सा अजून असा आहे की पूर्वी हे टेंडर 268 कोटीचं होतं. जो यशस्वीकडूनचा उल्लेख झाला ना, 268 कोटी, 268 किंवा 58, आणि त्याच्या 70% हा निधी नगरोत्थानमधून महापालिकेला येणार होता आणि बाकीचा महापालिका कर्ज घेणार होती. आता ते टेंडर अभाव आलं म्हणून ते गेलं 403 पुन्हा त्याला एक्सेलेशनची त्याच्यामध्ये अट होती. ते एक्सेलेशन धरून गेलं 528 कोटीवर. राज्य सरकारने असा निर्णय घेतला की आम्ही फक्त 258 जे मूळ टेंडर आहे, 258 किंवा 68 जी काय अमाऊंट असेल ती, आम्ही त्याला 70% नगरोत्थानमधून पैसे देणार, बाकीचे पैसे महापालिकेने उभे करावे. महापौर सारखा पाठपुरावा, साहेब महापालिकेत पगाराला पैसे नाही, एवढे पैसे आम्ही आणू कुठून, कसे आणणार. मग 428 कोटीवर जेव्हा हे झालं तेव्हा परत मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की तुम्ही 428ला 70 कोटी रुपये द्या, 70% नगरोत्थानमधून द्या. आणि त्यांनी ते मान्य केलं. म्हणजे 428 कोटी ही रक्कम गृहीत धरून 70% रक्कम महापालिकेला दिली. म्हणजे महापालिकेचे किती पैसे मी वाचवले याचा विचार करा. ते काम होणार आहे, काम चालू आहे आता काम सुरू आहे. पण जे काही सांगितलं गेलं ना की त्यांनी मंजूर केलं होतं, त्यांच्या काळात ते टेंडर झालं होतं, बरोबर आहे. पण ह्या मंजुरीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे असं अशी याची हिस्ट्री आणि स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये काय तुम्हाला तफावत वाटत असेल तर महापालिका तिथंच आहे, आयुक्त आहे, महापौर आहे, कोणाला विचारा, याच्यातला शब्द न शब्द खरा आहे. आणि मग ह्या गोष्टीचं श्रेय मी नाही घेणार. कोण घेणार सांगा मला, कोणी घेतलं पाहिजे याचं श्रेय. या अशा सगळ्या अडचणी आहेत. आता या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे, मी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, ही सत्य माहिती जनतेसमोर आली पाहिजे, लोकांना माहीत पडलं पाहिजे. आणि याच्यानंतरही कोणाला असं वाटत असेल मी काय असत्य सांगून गेलो, तर तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा ठिकाण तुम्ही निवडा, वेळ तुम्ही निवडा, ज्याच्यासोबत बसायचं असेल त्याच्यासोबत पुराव्यानिशी बसायला माझी तयारी आहे. पण साहेब एक शेवटचा प्रश्न आमचा आहे. मला पण काय सांगायचं आहे तुमच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त, जर तुम्ही सांगाल तर मी ते सांगतो, तुमची परवानगी असेल तर. बोला काय प्रॉब्लेम. आता जे बजेट झालं
शेवटचं बजेट जे 1 फेब्रुवारीला आपलं आलं, हो. त्या बजेटमध्ये किसान सन्मान योजना जी गेल्या अनेक वर्षापासून आमचे शेतकरी बांधव देशातले शेतकऱ्यांना पेन्शन मिळावं म्हणून मागणी करत होते. आपल्या प्रधानमंत्र्यांनी ती संकल्पना आणली आणि 5 एकराच्या आतला शेतकरी आहे त्याला 6,000 रुपये वर्षाला पेन्शन हे सुरू केलं. ही फार मोठी गोष्ट आहे. काँग्रेसनी 2008 साली एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. किती कर्जमाफी दिली? जेव्हा कर्जमाफी जाहीर केली तेव्हा सांगितलं 72,000 कोटी. नंतर जशी जशी माहिती घेत गेले तशी आली 60,000 कोटी. ॲक्च्युली दिली 52,000 कोटी. ही मी आकडेवारी का सांगतो? ही आकडेवारी लोकसभेतली आहे. लोकसभेच्या पटलावर अर्थमंत्र्यांनी ही ठेवलेली माहिती आहे. त्यांच्या भाषणातला हा मुद्दा आहे. आणि 52,000 कोटी 2008 ते 2019 11 वर्ष झाली आणि अजून तेच सांगतात की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. आपणही ऐकलं असेल. मोदीजींनी केली नाही असं सांगतात. तर मोदीजींनी काय केलं? 6,000 रुपये जर एका शेतकऱ्याला दिले 5 एकराच्या आतला तर किती शेतकऱ्यांना याचा फायदा होतो? 14 कोटी शेतकरी या योजनेमध्ये बसतात. आता मुद्दा असा आहे की त्यांची 10 वर्षात दिलेली कर्जमाफी आणि आपली 6,000 रुपयाची योजना, हिला काही मर्यादा नाही. ही 1 वर्षच मिळणार, ही सतत चालू राहणार. आपण 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन करू. 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं, वर्षाला पैसे किती होतात? एकाला 60,000 रुपये झाले. एकाला 60,000 10 वर्षात झाले. आता आपण त्याला 14 कोटी शेतकऱ्यांना जो फायदा होतो हे जर जोडलं तर ही रक्कम जाते 80,000 कोटी. 80,000 कोटीच्या आसपास. आता 10 वर्षाची झाली 8 लाख कोटी. मग यांचे 52,000 कोटी जास्त की 8 लाख कोटी जास्त? शेतकऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आमचा शेतकरी बांधव नेमका इथे विरोधी पक्षाच्या ढाच्यामध्ये येऊन गुरफटतो. कसा गुरफटतो सांगतो तुम्हाला. सन्माननीय राहुल गांधीजींनी बजेट झाल्यावर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देणार शेतकऱ्याशी केलेली थट्टा आहे. आता मला काही कळलं नाही त्याचा अर्थ. शेतकऱ्याची थट्टा कशी होऊ शकते? तर मला तुम्ही सांगा, मोदीजींचं सरकार येण्याच्या पूर्वी 10 वर्षे काँग्रेसचं सरकार होतं. राहुल गांधी सुपर प्राईम मिनिस्टर होते की नव्हते? मनमोहन सिंगाने एखादा निर्णय घेतला यांना पसंत नसला ते मीडियाच्या समोर टार फाडून फेकत होते की नाही? आपण बघितलं की नाही टी व्हीवर? मग आम्ही 6,000 रुपये दिले, त्याला 365ने भागले आणि लोकांना सांगितलं येऊन की दिवसाला फक्त 17 रुपये दिले, शेतकऱ्याची थट्टा आहे. माझा त्यांना असा प्रश्न आहे, ही जर आम्ही 17 रुपये दिले ही शेतकऱ्याची थट्टा आहे तर तुम्ही तर 7 पैसे पण नाही दिले. ह्या 10 वर्षात तुम्ही 7 पैसे तरी दिले का? मग ती थट्टा की ही थट्टा? माझं शेतकरी बांधवांना आव्हान आहे, ह्या 6,000चे 12 करायचे असतील तर ह्या योजनेचा लाभ घ्या. मोदीजींना परत निवडून आणा, तेव्हा 6,000चे 12,000 होणार. शेतकऱ्यांचा कळवळा असणारा प्रधानमंत्री या देशाला मिळालेला आहे. प्रधानमंत्री नेहमी आम्हाला सांगतात खाजगीत की तुम्ही जेव्हा जेवायला बसाल ना, जेव्हा अन्नाचा घास घ्याल तेव्हा निश्चितपणाने एक प्रार्थना करा की माझ्या ताटात जे अन्न आलेलं आहे, जे मी आज खातो आहे, ते ज्या शेतकऱ्यांकडून आलेलं आहे त्या शेतकऱ्याचं कुटुंब सुखी झालं पाहिजे. या भावनेने काम करणारे प्रधानमंत्री आहेत आणि म्हणून सर्वसामान्य माणसांसाठीच सगळ्या योजना आणल्या. दुसऱ्या बजेटमध्ये निर्णय झाला इन्कम टॅक्सचा. काही सामान्य लोक आहेत, त्या सामान्य लोकांना 2.5 लाखापर्यंतची मर्यादा होती. 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं की पैसे भरायला, इन्कम टॅक्स भरायला लागत होता. त्याची मर्यादा 5 लाख केली. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या 12 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे
आणि किती फायदा होणार आहे वर्षाला? 14,000 रुपये. आता ही एका कुटुंबातली 14,000 ही रक्कम आपल्याला अशी लहान वाटेल, पण तुम्ही 12 कोटी गुणिले 14 केले तर हा आकडा किती मोठा येतो ते बघा. बरोबर. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जेव्हा 2.5 लाखाच्या वर उत्पन्न जात होतं तेव्हा 14,000 रुपये, 5 लाखापर्यंत उत्पन्न गेलं तर 14,000 रुपये भरायला लागत होते, ते वाचवले. काय त्याच्यात चर्चा सुरू झाली काँग्रेसकडनं की 5,01,000 ज्यात 1 रुपया ज्याचं उत्पन्न असेल त्याला इन्कम टॅक्स भरायला लागणार. आणि मग कुठलीही मर्यादा केली तरी भरायलाच लागणार. मग एक तर त्याच्यात काँग्रेसने असं करायला पाहिजे होतं, त्यांचं सरकार होतं तेव्हा इन्कम टॅक्सच नाही, संपवायला पाहिजे होता इन्कम टॅक्स. हा देश चालवायचा आहे. योजना करताना सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होईल याचा विचार केला पाहिजे. म्हणजे 5 लाखाच्या मर्यादेत जो माणूस येतो तो सामान्य माणूसच आहे, तर त्याला फायदा झाला ते यांच्या पोटात दुखत आहे. तिसरी योजना काय आली? असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना आली. तर असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना काय आहे? एखादा मुलगा 18 वर्षाचा असेल तर त्याला 55 रुपये महिन्याला भरायचे आहेत. तो 18 वर्षाचा वर जर असेल तर त्याला 100 रुपये भरायचे. आणि कधीपर्यंत भरायचे? समजा 18 वर्षाचा आहे तर त्याला 42 वर्ष पैसे भरायचे आहेत. तो 60 वर्षाचा होईपर्यंत त्याला पैसे भरायचे. 55 रुपये जर त्यांनी महिन्याला भरले तर वर्षाला किती होतात? 660 रुपये. 42 वर्षात किती होतात? 27,720 रुपये. एक आपला मुलगा ज्याला पेन्शन चालू व्हावं म्हणून त्याने त्या योजनेचा लाभ जर घेतला तर 42 वर्षात तो 27,720 रुपये भरतो. आणि त्याला पेन्शन किती सुरू होते? तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी 60 वर्ष वय ओलांडलं त्याला पेन्शन सुरू होतो. ते किती आहे? तर महिन्याला 3,000 रुपये. म्हणजे त्यांनी भरलेले पैसे 9 महिन्यात परत. आणि जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन चालू. पण दुर्दैवाने त्याला काही झालं त्याच्या पत्नीला चालू. दुर्दैवाने तिलाही काही झालं तर व्याजासकट पैसे, जो कोणी वारस असेल त्याला. आता ही योजना जी आहे ही सर्वसामान्य माणसासाठी आणलेली योजना. मला तुम्ही सांगा, मी या 3 योजना सांगितल्या. काँग्रेस विचारते काय अच्छे दिन? सर्वसामान्य माणसासाठी हे अच्छे दिन नाही. ह्याच्यापेक्षा दुसरे चांगले दिवस काय असू शकतात? हे चांगले दिवस आहेत. अंगणवाडी सेविकांचा विषय, एवढे वर्ष झाले आमच्या सेविका बोंबलतात. मी अध्यक्ष असताना माझ्याकडे कितीतरी शिष्टमंडळ आली खासदार झाल्यावर, पण मी अध्यक्ष होतो तेव्हाही लोक यायचे. पण हा केंद्राचा विषय होता. एका क्षणात त्यांचं मानधन डबल करून टाकलं. कितीतरी घरातल्या आमच्या अंगणवाडी सेविकांना याचा फायदा होणार आहे, लाभ होणार आहे. या अशा ज्या सामान्य लोकांसाठी योजना आहेत ह्या मी एवढ्यासाठी सांगितलं की तुमच्या माध्यमातून लोकांना ह्या माहीत पडल्या पाहिजे. माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आव्हान आहे की लवकरात लवकर किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून जे काही पेपर लागतात ते देण्याचं काम तुम्ही करावं. मी काल शहापूरला होतो. शहापूरच्या तहसीलदारांना मी विचारलं, त्यांना सांगितलं की किती शेतकरी पात्र झाले. एकूण 45,000 शेतकरी आहेत शहापूरमध्ये. त्याच्यापैकी 27,000 शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. पात्र शेतकरी 27,000 आहेत. तुमच्या वाड्याचा मी आकडा घेतला नाही. भिवंडीमध्येही 22,000 शेतकरी पात्र होतात. मुरबाडमध्ये कथोरे साहेब सांगत होते 40 की 45,000 शेतकरी पात्र होतात. असे तुम्ही विचार करा. समजा आपल्या लोकसभा क्षेत्राचा जरी विचार केला आपण तर जर अंदाजे समजा 1.5 लाख शेतकरी पात्र झाले असं गृहीत धरा. आता आपण जोडा 1.5 लाख गुणिले 6,000. आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये ह्यापूर्वी 1 रुपया येत नव्हता या योजनेतनं. आता जर एवढे पैसे येत असतील त्या कुटुंबासाठी ही योजना चांगली नाही का? म्हणून माझं आव्हान आहे, तुम्ही सारखं तुमच्या चॅनलवर हे दाखवा. म्हणजे माझंच आव्हान नको, तुमची पट्टी दाखवा, काय दाखवा. किसान सन्मान योजनेचा लाभ घ्या, जे पेपर आहेत ते जमा करा. हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं पाहिजे. आता मधल्या काळामध्ये असं झालं, प्रियांका गांधी त्यांना सक्रिय केलं आणि मग पेपरवाल्यांनी लिहायला सुरुवात केली. हे आता राहुल गांधी साहेबांच्या सोबत प्रियांका गांधी मॅडम आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता BJPला जड जाणार, ह्याला जड जाणार, त्याला जड जाणार. मी उलटं सांगतो,
आता बहीण आहे भावाच्या पाठीमागे उभी राहणार, हे नैसर्गिक आहे, राहिलं पाहिजे, चुकीचं काय त्याच्यात. पण त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही ना. आमचे प्रधानमंत्री एवढे हुशार आहेत, त्याने त्याची व्यवस्था आधीच करून ठेवली. कदाचित त्यांना माहीत असेल की कधी ना कधी प्रियंकाजी येणारच आहेत राजकारणामध्ये, राहुल गांधीजींच्या सोबत त्यांच्या मदतीला. त्यांनी काय केलं, उज्ज्वला योजना आणली. उज्ज्वला योजनेमध्ये 8 कोटी भगिनींना त्यांच्या घरातल्या धुलीच्या चुली बाजूला करून त्यांना गॅस दिले. ज्यांच्या डोळ्यातले अश्रू ज्या भगिनींच्या पुसले, त्या मोदीजींच्या 9 कोटी महिला भगिनी आहेत. मग आता एक भगिनी राहुलजींच्या पाठीमागे उभी राहिली तर 9 कोटी भगिनी मोदीजींच्या पाठीमागे उभ्या राहिला आहेत ना. चिंता करण्याचं काय कारण आहे? तर त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या किंवा आमच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये 32,000 लोकांना फायदा झालेला आहे उज्ज्वला योजनेचा. 32,000 कुटुंबांना आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये उज्ज्वला योजनेचा लाभ झालेला आहे. या अशा अनेक योजना आहेत. म्हणजे आजचे दिन आलेत तुमचं म्हणणं आहे? प्रश्नच नाही. सर्वसामान्य माणूस जो या योजनेचा लाभ घेईल ना तो बोलणार माझ्यासाठी चांगलं. योजना ज्याला समजली नाही, जो लाभ घेतला नाही, आयुष्यमान भारत योजना आहे. आयुष्यमान भारत योजनेची काय बेनिफिट आहे बघा तुम्ही. 9 सप्टेंबरला सुरू झाली योजना. 11 नोव्हेंबरला प्रधानमंत्री कार्यालयातून सगळ्या खासदारांना ईमेलवर माहिती आली. काय माहिती आली? तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत किती लोकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला. 2 महिन्यामध्ये 4,400 लोकांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आयुष्यमान योजनेचा लाभ घेतला. आता आयुष्यमान योजनेमध्ये एकूण जी योजना आहे ती 50 कोटी लोकांना लाभ देण्याची आहे. 10 कोटी कुटुंबासाठी आहे. 1300 प्रकारच्या आजारापैकी कुठलाही आजार झाला त्याच्या उपचारासाठी पैसे मिळणार. पूर्वी काय होतं, आपल्याकडे एखादा कोणी दुर्धर आजाराने आजारी पडला तर आपल्याकडे पैसे नसतील तर माणूस काय पहिले बघतो आपल्या बँकेत किती पैसे आहेत, आपल्याला कोणी शेजारी पाजारी देतो का, नातेवाईक कोणी देतो तर किती देतो. त्याच्यातही नाही झालं तर माणूस काय विचार करतो की बायकोच्या दागिने घाण घातले पाहिजेत, आईच्या दागिने घाण घालून पैसे उभे करतो. त्याच्यातही नाही झालं तर जागा विकतो आणि उपचार करतो. हे प्रधानमंत्री देशातील 125 कोटी जनतेला आपल्या कुटुंबातलं समजतात आणि म्हणून त्यांनी ही योजना आणली. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून त्यांनी ही व्यवस्था केली की कोणाला दागिने विकायला लागू नये, कोणाला जागा विकायला लागू नये, उसनवारी करायला लागू नये. ह्या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल त्याच्यात तुम्ही स्वतःचा समावेश करून घेतला तुम्हाला 5 लाखापर्यंत उपचारासाठी पैसे मिळणार. आता 4,400 जर माझ्या मतदारसंघात आले असतील तर 4,400 सगळ्यांनाच काही 5 लाख मिळाले नसतील. आपण ॲव्हरेज गृहीत धरू 3 लाख मिळाले असतील तर 4,400 गुणिले 3 लाख तुम्ही विचार करा किती पैसे होतात. एवढ्या कुटुंबांना दिलासा देण्याचं काम 4,400 प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून या योजनेतून झालेलं आहे. ही खऱ्या अर्थाने प्रधानमंत्र्यांनी केलेली किमया आहे. मला शेवटचा प्रश्न आहे की जो काही नेत्यांनी विचारला होता, काही कार्यकर्त्यांनी विचारला आहे की कपिल पाटील निवडणुकीमध्ये प्रचंड खर्च करतात किंवा ते प्रचंड पैसे आहेत. हा पैसा येतो कुठून? कपिल पाटील यांचा बिझनेस नेमका काय? मला शेवटचा प्रश्न. कपिल पाटलांची प्रचंड प्रॉपर्टी. माझी आता ऑनलाईन प्रॉपर्टी मी फॉर्म भरला 34 कोटी रुपये आहे. लिगल झाली ती जग जाहीर. इलिगल प्रॉपर्टी माझ्याकडे नाहीच आहे. ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी मला आणून द्यावी, दाखवावी. बाकी माझ्या मुलाच्या नावाची आणि माझी मिळून ती प्रॉपर्टी आहे. आता माझा मुलगा हा सज्ञान झालेला आहे त्याच्यामुळे त्याची प्रॉपर्टी माझ्या नावासमोर जोडली जाणार नाही. म्हणजे मला आत्ता फॉर्म भरताना माझी प्रॉपर्टी कमी झालेली दिसेल. बरोबर. आता माझा बिझनेस काय तर कपिल पाटील 10वीला होता तेव्हापासून ठेकेदारी करतो. 10वीला होता तेव्हापासून. माझे वडील ठेकेदार होते, माझा भाऊ ठेकेदार होता, मी ठेकेदार होतो. ठेकेदारी बंद केल्यानंतर आमच्याकडे गोडाऊनचं डेव्हलपमेंट आल्यामुळे पोकलेन डंपर घेतले. ठेकेदारीतनं जे पैसे कमवले त्याच्यातनं पैसे कमवले. त्याच्यानंतर पार्टनरशिपमध्ये हे गोडाऊन डेव्हलपमेंटचे व्यवसाय सुरू केले, कन्स्ट्रक्शनची कामं सुरू केली. माझे सगळे लिगली बिझनेस आहेत. माझ्याकडे असं काही बिझनेस नाही की जे मी दाखवू शकत नाही. सगळे बिझनेस माझे ऑन पेपर आहेत आणि हे बिझनेस कष्टाने श्रमाच्या पैशातनं उभे केलेले आहेत.
त्याच्यामध्ये कुठेही हेराफेरी नाही, शोधून काढा. कुठेही गडबड नाही, काहीच गडबड नाही. कुठून गडबड आहे? आता असं आहे, तुम्ही मी माझा बंगला बनवला. मी कधी बंगला बनवला आहे? मी कधी बंगला बनवला? मी बंगला माझा पूर्ण झाला 1988 साली, 98 साली. मोरेश्वर 98ला पूर्ण झाला. त्याच्या 5 वर्ष आधी मी बनवायला सुरुवात केली. हो. मी काय होतो तेव्हा? 97ला मी पंचायत समिती सदस्य होतो. 98ला मी काहीच नव्हतो. तेव्हाचा बंगला आहे माझा. हो. आणि 27 लाख रुपयाचं कर्ज होतं माझ्यावर. जेव्हा मी बंगल्यात शिफ्ट झालो तेव्हा त्या बंगल्याच्यासाठी झालेलं 27 लाख रुपयाचं देणं, कर्ज म्हणजे देणं होतं लोकांचं, ज्याच्याकडनं काय आणलं त्याचं. मी खासदार झाल्यावर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यावर मी बंगला बनवला नाही. मी मेहनत करून पैसे कमवले. माझ्या भावाने, मी, आम्ही प्रचंड मेहनत केलेली आहे. तुम्ही कोणाला विचारलं ते सांगतील. आणि त्याची माहिती काय सगळ्यांनाच मिळेल ना. हे असं कुठे झालं आहे का की 1 वर्षात सडनली एवढे वर कसे गेले इतर लोकांसारखं. दुसरं असं आहे की तुम्ही माझी माहिती काढा. मी आता जिल्हा परिषद अध्यक्ष होतो तेव्हापासून काढा, त्याच्या आधीपासून काढा, किंवा 97पासून काढा. कोणाला ब्लॅकमेल करण्यासाठी जर मी एक पत्र तहसीलदाराला, प्रांताला, मुख्यमंत्र्यांना, अजून कोणाला लिहिलं असेल कुठल्या मंत्र्याला, त्याची माहिती काढा. एक सिंगल पत्र नाही कोणाच्या विरोधात. मला ते जमत नाही, आपल्यावर संस्कार नाही. बाकी यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. तुम्ही जर माहिती काढली तर अशा फाईलच्या फाईल भरतील. धन्यवाद पाटील साहेब. प्रेक्षक, ज्या पद्धतीने आम्ही काही नेत्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या, काही तुम्ही व्हिडिओज त्यांच्या कॉमेंट्स केल्या होत्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांना विचारली अत्यंत खेळीच्या वातावरणात आणि प्रामाणिकपणे, अगदी अभ्यासपूर्ण अशी. म्हणजे त्यांनी बऱ्याचशा फाईली आणलेल्या आहेत. त्यांचे PA जे आहेत राम माळी, ते स्वतः सगळ्या फाईल दाखवत होते. त्यांनी सगळी कामं दाखवली आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी पुरावे दाखवलेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी सगळी त्यांची बाजू मांडलेली आहे, या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न राहिले असतील तर आपण निवडणुकीच्या काळामध्ये थेट माझ्याशी संपर्क केला तरी चालेल. पाटील साहेबांशी संपर्क केला म्हणजे, आणि तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ते कुठेही त्यांची दहशत नाही, की ते घबरवणार नाहीत, की तुम्हाला उलट उत्तर त्यांच्याकडून मिळणार नाही अशी अपेक्षा करूया. प्रेक्षक, आजच्या भागामध्ये आम्ही येथेच थांबतोय. ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.